गेलो त्याच्याकडं, त्यांनी ते टेस्ट वगैरे केल्या. म्हटलं 70% ब्लॉकेज आहे तुझ्या ह्याच्यात. तुम्ही फिटनेसची जर्नी म्हणजे डिसाईड केली करायची, तुम्ही वेट लॉस केलात, त्याच्यानंतर 105 तुमच्या मॅरेथॉन झाल्यात आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर अचानक मग पुण्याहून कन्याकुमारीपर्यंत सायकलवर जायचंय. हे कसं तुम्ही ठरवलं? कसं होतं, जेव्हा तुम्ही पळायला लागता ना आणि झोपेतनं उठलं तरी 10 किलोमीटर पळू शकतो, अशी जेव्हा आपली फिजिकल कंडिशन झाली, म्हटलं आपण पण आता जरा काहीतरी करूया. सायकल म्हटलं एक चालवून बघू. आपण 10 किलोमीटर पळतो, 25 किलोमीटर 30 किलोमीटर सायकल चालवता आली तर काहीतरी वेगळं होईल. कन्याकुमारी म्हणजे काय माहिती का, रोज 100 किलोमीटर तुम्हाला चालायचं, एवढा तुमचे स्टॅमिना आहे. नमस्कार, वेलकम बॅक टू देसी पॉड. साधारणपणे आपली 60 आली आणि रिटायरमेंटची वेळ जवळ आली की लोक काय प्लॅन करत असतील की आपण आपल्या फॅमिलीला प्रायोरिटी ठेवायला पाहिजे, आपल्याला ज्या गोष्टी करता नाही आल्या त्या करूयात. उदाहरणार्थ आपण फिरायला जाऊ शकतो, आपण एखादा छंद किंवा आपली आवड राहिली असेल तर ती जोपासण्याचा प्रयत्न करू शकतो. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी अद्भुत करण्याचा विचार फार कमी लोक करतात. आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलं आहे श्रीकांत साठे सरांना. त्यांची वयाच्या 49व्या वर्षी अँजिओप्लास्टी झाली आणि त्यानंतर जेव्हा 60व्या वर्षी त्यांची रिटायरमेंट झाली, त्यांनी त्यांचा आयुष्याचा दृष्टिकोनच बदलला आणि फिटनेसला त्यांनी प्रायोरिटी ठेवलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय करावं तर 1 नाही 2 नाही 10 नाही 105 मॅरेथॉन्स ते पळालेत. आणि एवढंच नाही तर त्यांनी सायकलिंग सुरू केलं त्यानंतर, आणि सायकलवर पुणे पंढरपूर, पुणे मुंबई, पुणेहून थेऊर असं करत करत डायरेक्ट त्यांनी कन्याकुमारी गाठलं. अद्भुत वाटतोय ना हा प्रवास? काय एनर्जी असेल या माणसाची आणि काय मानसिकता असेल, कसं त्यांनी स्वतःला मोटिवेटेड ठेवलं असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला. नमस्कार सर, आमच्या देसी पॉडच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि खूप दिवसांपासून ना, जेव्हापासून तुम्ही ही ट्रिप केली किंवा सुरू केली ना, इथून पुण्याहून तुम्ही कन्याकुमारीपर्यंत सायकलवर गेलात. बरोबर. तर आम्हाला जेव्हा कळलं की तुम्ही असं काहीतरी करताय, तेव्हाच आम्ही वाट बघतोय की कधी तुमचं हे कम्प्लीट होतंय, तुम्ही कधी परत येताय आणि मग आपल्याला ह्याच्यावर चर्चा करायची आहे. कारण ह्या एजमध्ये सायकलवर तुम्ही पुण्यापासून कन्याकुमारीपर्यंत गेलात, म्हणजे किती छान. एक तर ही ट्रिप असेल, पण त्याच्यात ॲडव्हेंचर पण खूप होतं. प्लस खूप सारे प्रश्न आहेत की काय माइंडसेट होता तुम्हाला, असं कशामुळे वाटलं की हे करून बघायला पाहिजे, आणि हे सगळं हे डिस्कस करू आपण. पण थोडंसं बॅकग्राऊंड पण ऐकायला मला आवडेल आमच्या प्रेक्षकांना वगैरे पण, की काय म्हणजे कधी तुम्ही या सगळ्याची सुरुवात केली? ओके, म्हणजे सायकलिंग कशी सुरुवात केली हे पाहिजे तुम्हाला का इन जनरल ॲडव्हेंचर? पहिल्यापासूनच तुमचं होतं की पहिल्यापासूनच तुम्हाला ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची किंवा असं काहीतरी वेगळं करायची आवड होती, करत आलात, की अचानक तुम्ही काहीतरी वेगळा मार्ग निवडलात? नाही, नेहमीप्रमाणे ॲट द एज ऑफ 35 आपण काहीतरी स्पोर्ट्समध्ये असतो. तसं मी बॅडमिंटन खेळायचो. अच्छा. जसं 35-36 मग ट्रान्सफर बँकेत असल्यामुळे ट्रान्सफर झाल्या ओके. आणि मग हळूहळू स्पोर्ट्सपासून लांब गेलो. बरोबर. ते 60व्या वर्षापर्यंत स्पोर्ट्स हा विषयच नव्हता काही. आणि बँकेत असल्यामुळे सिडंटरी जॉब होता, म्हणजे काहीतरी बाहेर रिकव्हरी वगैरे याच्यासाठी फिरायला जाणे, याच्या पलीकडे काही नाही. आणि बँकेत तुम्ही जॉईन केलं ना की जायची वेळ फिक्स असते, यायची वेळ तुम्हाला माहिती नसते कधी येणार आहे. आणि मग चहा पिणे ह्याच्या पण म्हणजे जवळजवळ 15 वेळा तरी चहा व्हायचा. अच्छा. कारण जेव्हा मॅनेजरशिप जेव्हा सुरू झाली तेव्हा समोरच्या कस्टमर जो येऊन बसलाय त्याला चहा पाजला तर तो 5 मिनटं बसेल, मग त्याच्याकडनं आपल्याला काय डिपॉझिट वगैरे काय, किंवा आपले प्रॉडक्ट जर सेल करायचे असेल तर ही शुड बी देअर फॉर ॲटलिस्ट 5-7 मिनिट्स. मग चहा इज द ओनली हे. मग ते दरवेळी म्हणायचे की तुम्ही पण घ्या. आपण नाही, मग आम्हाला नको असं म्हणलं. मग सिप बाय सिप काहीतरी असं करू दिवसभरात एक 10-12 तरी चहा व्हायला लागले. पण त्याच्यामुळे क्लायंट टिकायला लागले. क्लायंटकडनं जे काय प्रॉडक्ट आम्हाला त्यांना द्यायची होती ते आम्ही, म्हणजे लॉकर पाहिजे का, सगळं आम्ही त्यांना LIC पॉलिसी काढायची, हे सगळं आम्ही देऊ शकत होतो.
बरोबर असं करत करत 60 वर्ष कधी संपले, रिटायर झालो कधीच कळलं नाही. पण जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मस्त सुटलेलं होतं. थोडंसं ओव्हरवेट पण झालेलो होतो. अच्छा, ओके. माझी उंची जास्ती असल्यामुळे असं मी फार काय असं कधी ओव्हरवेट वाटलो नाही. पण फॅट पर्सेंटेज वॉज देअर. ओके. असं करता करता 60व्या वर्षी असं लक्षात आलं, मुलगा पण अमेरिकेला गेला. म्हटलं आता हे लाईफ काहीतरी वेगळं घालवणं गरजेचं होतं. मग काही काही गोष्टीनं त्या घडायच्या असतील तर त्याची सुरुवात कुठंतरी होते. तसं एक जण मला 2009मध्ये माझ्या बँकेत आले होते आणि ते BMI वगैरे करतात ना, हो, तसं हो, त्यांनी हो. 2009मध्ये माझा केला होता. अच्छा. आणि आज ओके ॲट दॅट टाईम. फक्त ते म्हटले की जरा पोट सुटलंय ते एवढं कमी करायला पाहिजे, एवढं त्यांनी मला सल्ला दिला होता. 2014ला मी जेव्हा बाहेर पडल्यानंतर म्हटलं की अरे यार कुछ तो अभी करना पडेल मला. त्याच्या अगोदर ते माझ्या मुलांनी मला जरा टोकलं होतं. अच्छा, म्हणजे त्याची ती फार मोठी छान स्टोरी आहे. नाही, मग मला ती ऐकायची आहे. ऐकायची. कारण की म्हणजे तुम्ही आतापर्यंत असं म्हणा की 60 वर्षापर्यंत केलं ते रिटायरमेंटपर्यंत खरं. काहीही तुमच्या अशा मनात नव्हतं की मॅरेथॉन्स नाही, करायच्या नाही, नाही, काही किंवा सायकलवर आपण असं काही ॲडव्हेंचर अशी करायचं माझी अँजिओप्लास्टी झाली म्हणजे हा विषयच तेच नव्हता मला डोक्यात त्याच्यावरती की की असं काही करायचं असतं वगैरे, असं काही डोक्यात काहीच नव्हतं. नाही. 31 जुलैला मी रिटायर झालो अच्छा. आणि मुलगा माझा 14 तारखेला ऑगस्टच्या 14 तारखेला वेंट टू USA. अच्छा. आणि मग आता मुलगा तिकडे गेल्यानंतर स्काईपवर बोलणं वगैरे हो. असतंच आपलं. बरोबर. तर एक दिवस काय आलं, मला जरा बाहेर जायचं होतं मित्रांबरोबरती, हम्म. म्हणून मी आंघोळीला गेलो होतो आणि तेवढं स्काईपवरती मुलाचं हे आलं. मग मी तसाच बाहेर आलो टॉवेल लावून आणि त्याला म्हटलं की मला जरा बाहेर जायचं, आपण उद्या बोलू. अच्छा. तर त्याच्यावरती तो म्हणला की ठीक आहे, नो प्रॉब्लेम, डेअरी तू उद्या भेटलास तरी चालेल. शपथ म्हटलं यांनी मला डेअरी का म्हणलं, मला काही कळेना. आरशात जाऊन बघितलं तर खरंच अशी मस्त, आणि तिथं मला कुठेतरी पिंच झालं की ही डेअरी जर त्याला अमेरिकेतनं दिसते तर हो. आपल्याला का दिसत नाही. बरोबर आहे. म्हणजे मग त्याला मी मनात थँक्स म्हटलं आणि बाहेर आलो आणि त्याला म्हटलं की बघ तू डिसेंबरमध्ये आलास ना तर तुला मी 6 पॅक दाखवेन. कसं करायचं काय करायचं काही माहिती नव्हतं. पण 2009 साली माझं BMI ज्यांनी काढलं होतं त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह होता. अच्छा. आम्ही त्यांना सहज फोन केला तर ते म्हटले या क्लबला. म्हटलं काय म्हणजे पोट कमी करायचं हो म्हटलं. हम्म. तर मी जेव्हा त्यांच्याकडे परत BMI केला तर ती जी मुलगी होती तिला मी सांगितलं की पोट कमी होईल का गं? हो. कारण माझा उद्देश फक्त पोट कमी करणं एवढंच आहे म्हटलं, आत गेलं पाहिजे. ते म्हटली होईल हो काका, इतक्या लोकांचं होतं, तुमचं न व्हायला काय आहे. सगळ्यांचा प्रश्न सगळ्यांचा पोटाचा. प्रश्न तोच. आणि मग इट वॉज स्टार्टेड. ते म्हणले की चला, त्या कंपनीचं न्यूट्रिशन सेंटर होतं. मला म्हणले तुम्ही इथं ब्रेकफास्ट चेंज करा तुमचा, तुम्ही काय करता ब्रेकफास्ट. म्हटलं उपमा पोहे, याच्या पलीकडे काय आपण पराठे नाही तर चपाती पोळी हो. किंवा चहा पोळी असंच जनरली असतं. Generally, हो. ते म्हणले त्याच्याऐवजी थोडासा ब्रेकफास्ट चेंज करा. ठीक आहे म्हटलं, तुम्ही काय द्याल ते सुरू करतो म्हटलं. कुठलीही शंका मनात नाही आली की हे आपल्याला काय करतात, कारण तिथं मी बघितलं तर जवळजवळ 100-150 लोक होती. अच्छा. आणि सगळ्यात चांगला पार्ट काय होता, सगळे आनंदी होते. ओके. एव्हरीबडी स्माइलिंग, म्हणजे हास्य विनोद असं चांगलं झालं होतं आणि सगळे जाडबीड होते पण दे वेअर हॅपी विथ दॅट. मग शेजारच्या माणसाला विचारलं तुम्ही कधी होतं, झालं मला 1 महिनाभर झाला, माझं 2-3 किलो कमी झालं. मग त्याचे प्रॉब्लेम असे एक अशी गप्पा मारता मारता 8 दिवस मी पण रुळलो तिथं. अच्छा. आणि बँकेत असल्यामुळे कस्टमरशी बोलायची सवय असल्यामुळे मला कुठल्या माणसाशी बोलायला काही प्रॉब्लेम नव्हतं. मग गप्पा मारता मारता जे मेन सर होते ते म्हणले की तुम्ही आलाय तिथं, पोट तर कमी होईलच, पण काहीतरी उद्देश ठेवून आलात तर तो तुम्हाला फुलफिल करता येईल. बरोबर आहे. मी म्हटलं माझा तर उद्देश मस्त पोट आत घालवणे हा मोठा उद्देश आहे म्हटलं. हो. ते होईलच म्हटले, ते काही अवघड नाही आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही
पोट आत गेल्यानंतर तुमचा फिटनेस वाढेल. मग तुम्हाला फिट झाल्यानंतर काय करायचं? म्हटलं आत्ता तरी माझ्या डोळ्यासमोर काही नाही आहे, फिट झाल्यानंतर काय करायचं? माझं पोट आत गेलं पाहिजे एवढंच. मी माझ्या मुलाला प्रॉमिस केलं की पोट आत जाईल म्हणून. ते म्हणले ते जाईल. आपल्या इथं म्हणले पुण्यात पर्वती आहे ना, हो. त्या पर्वतीला म्हणले एक 8-10 वेळा खालीवर करायला लागेल. मी म्हटलं बाय द वे माझी अँजिओप्लास्टी झाली आहे म्हटलं आणि अच्छा. 2 स्टेन आहेत 2003 तर मला नाही वाटत ते म्हणजे डॉक्टर असलं काही उद्योग करायला हां, म्हणजे मी परमिशन तुम्हाला देते. तेच म्हणणार होते, की ह्या सगळ्यानंतर म्हणजे फिटनेस हा अल्टिमेट गोल सगळ्यांना हां. वाटतो. त्याच्यानंतर काय करायचंय आणि ते पण अँजिओप्लास्टी वगैरे झालेले आणि झाल्यानंतर. त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपलं सांगितलं की एक 10-15 वेळा तुला पर्वती खालीवर करायची आहे काका. अरे बापरे! मग आमच्या इथं खूप वेळा करतात. मी स्वतः 7 वेळा करतो म्हणले. अच्छा. आणि ही वॉज वेईंग 128 kg होते. त्यांनी 52 किलो वेट लॉस केला होता. अच्छा. मग आता ह्या माणसाकडनं ऐकायचं नाही तर कोणाकडनं ते ऐकायचं? तर आहे. म्हटलं पण मला डॉक्टरला विचारायला लागेल की हे काय करायचं असेल. हो. ते म्हणले डॉक्टरला विचारण्याऐवजी आधी फिट हो हं. आणि मग आपण जेव्हा ॲक्च्युली करू, उद्या नाही करायचे पर्वती 15 वेळा खाली, फिट झाल्यानंतर काय करायचं? ते कुठंतरी एक किडा डोक्यात होता की फिट झाल्यानंतर काहीतरी आपल्याला वी कॅन डू, बरोबर आहे. एबल टू डू समथिंग. म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग हळूहळू म्हटलं हे पर्वतीला मग जाऊन आलो मी पर्वतीला. पुण्यात राहून पर्वतीला न जाणारे अनेक लोक आहेत, त्यात मी पण होतो. फार कॉलेजमध्ये वगैरे असताना पर्वतीला जायचो आम्ही. हो. पण त्याच्यानंतर म्हणजे पर्वतीच्या पायथ्याशीच एक महिला हे आहे, तिथं आम्ही बॅडमिंटन खेळतो. मग कधीतरी आम्ही पर्वतीला जायचो. अगदी अच्छा. नाही असं नाही, पण त्यालासुद्धा 20-25 वर्षाचा काळ होऊन गेलेला होता. ओके. एकदा पर्वतीला जाऊन आल्यानंतर दम लागला. पहिली हे चढल्यावरती हो. दम लागला. म्हणले काय खरं नाही बाबा, हे तर 15 वेळा म्हणतात, शक्य नाही आहे म्हटलं आपल्याला. पण जसं जसं वेटमध्ये माझा फरक पडायला लागला, पोट जसं आत लागलं तसं स्ट्रेंथ यायला लागली आणि मग थोडेसे मसल जर आपल्याला असं वाटायला लागलं की येस आय कॅन डू समथिंग गुड. मग एक न दमता पर्वतीला चढून आलो. म्हटलं ठीक आहे, काहीतरी आपल्यामध्ये कारण सुधारणा झाली की नाही हे कळण्यासाठी आपल्याला ते करायला लागतं. बरोबर आहे. कारण अँजिओप्लास्टी जेव्हा माझी झाली तेव्हा मी आय वॉज इन मुंबई. ओके. ट्रान्सफर माझी मुंबईला होती अच्छा. आणि मुंबईत गुजराती बाईचं खाणं, कारण फॅमिली शिफ्ट नव्हती केली मी. कधीतरी बाहेर वॉकला येतो, मग डाव्या हातात दुखायला लागलं होतं, असे टिकली सुरू झालं होतं. म्हणजे ठीक आहे आता काय. मग एक दिवस काय आलं, लोकल पकडायची होती म्हणून घाटकोपरला हे चढलो मी, दादरे. दादर. तो पळत पळत चढलो आणि मध्यावरती गेल्यानंतर 1 मिनिट आय स्टॉप्ड मायसेल्फ आणि कसं तसं करून मी ट्रेन पकडली. पण घाटकोपर टू विक्रोळी आय वॉज हॉपिंग लाईक एनिथिंग. म्हणजे असं मला श्वासच घेता येत नव्हता. मग ही काय चांगली लक्षणं नव्हती ना. आणि तेव्हा आय वॉज जस्ट 49. अच्छा. मग माझा भाऊ कार्डिओलॉजिस्ट आहे, अच्छा. शिरीष साठे म्हणून माझा डॉक्टर आहे पुण्यामध्ये. तो त्याला मी फोन केला, त्याला म्हटलं असं असं होतं आहे. म्हटलं ये बघू एकदा. एकदा गेल्यानंतर तो म्हटलं काही नाही, औषधं वगैरे घेऊन होईल ते. पण माझं काही मानसिक समाधान होत नव्हतं त्याच्यावर. 1-2 महिन्यानंतर मी परत म्हटलं एकदा ट्राय करू. कारण असं हात दुखणं घेऊन जगायचं नव्हतं मला. बरोबर. मग मी परत पळालं, सेम थिंग हॅपन. अच्छा. मग तो म्हणला की आता आपण काहीतरी करू. मग गेलो त्याच्याकडं, त्यांनी ते टेस्ट वगैरे केल्या. म्हटलं 70% ब्लॉकेज आहे तुझ्या ह्याच्यामध्ये. आणि ते का झालं ब्लॉकेज मला माहिती होतं, कारण एक खाणं, चांगले गुण पण नव्हतेच. त्यामुळे त्याचे इफेक्ट जो व्हायचा तो झालाच होता. मग त्यांनी तो म्हणलं की अँजिओप्लास्टिक ग्राफी करू, बघू काय आहे. म्हटलं कधी करायची? तो म्हटलं तू ठरव कधी करायची. म्हटलं उद्या. लगेच उद्या. म्हटलं हे आहे ब्लॉकेज, तो ठेवून करायचं काय? बरोबर. संध्याकाळी घरी जाऊन बायकोला सांगितलं की उद्या बहुतेक अँजिओप्लास्टी ग्राफी वगैरे काहीतरी करायचे, सकाळी आपल्याला शिरीषनी बोललं. गेलो. मग ती झाली. मग 1 स्टेनच्या ऐवजी 2 लागले. मग ते ओके झालं.
रिकव्हरी रूममध्ये मला जेव्हा शिफ्ट केलं त्याच्यानंतर जनरल वॉर्डमध्ये त्यांनी शिफ्ट केलं मला, तेव्हा मला खूप लोक भेटायला येऊन गेले, कारण मी पुण्यात असल्यामुळे बँकेतली लोक सगळी येऊन गेली. तर रात्री 8:30च्या सुमारास एक ग्रस्त आले. काय काय माणसाच्या लाईफमध्ये बघा, कोणाचे शब्द, कोणाचं बोलणं, कोणाचा ॲपिअरन्स खूप चेंज करून जातो. तसं एक रात्री 8-8:30 वाजता एक माणूस आला. मी अननोन होता तो. मला आत आला, मला म्हणलं की एवढी कोण भेटायला माणसं येत आहेत म्हणून मी बघायला आलो. अच्छा. म्हटलं मलाच भेटायला आलं ते. म्हटलं काय झालं तुम्हाला? म्हटलं अँजिओप्लास्टी आली, 2 स्टेन आहेत. तर ही सेड कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे अँजिओप्लास्टी झाल्या, मला कॉंग्रॅच्युलेशन काय म्हणतो? हो, कॉंग्रॅच्युलेशन एवढ्याकरता म्हणणे की तुम्हाला जी लोक भेटून गेली त्यांच्यात 30%, 40%, 50%, 60% ब्लॉकेज आहे. आता तुमचं रक्त झुळझुळ इकडून तिकडं वाहतंय, त्यामुळे यू आर बेटर दॅन दिस पीपल. खरं आहे म्हटलं, सत्य आहे. ते म्हणले आता 2च गोष्टी करायच्या, परत ब्लॉक होऊ नाही द्यायचे प्रयत्न करायचा, आणि घरी गेल्यानंतर मुलं बायको सगळे, तुम्ही पिशवी उचलली की बायको म्हणणार नको मी उचलतोय, मुलं म्हणतील नका हळू चला, जिने चढताना तुमच्या मागे येतील, आणि 1 महिनाभर तुम्हाला ती गोष्ट आवडेल आणि यू विल बिकम अ पॅम्पर्ड बॉय. हे एवढं त्यांनी मला 3.5 मिनिटामध्ये सगळं सांगितलं की अशी तुमची अवस्था होईल. पटलं मला ते. मग घरी गेल्यानंतर मी लिटरली पॅम्पर्ड व्हायचं नाही असं ठरवलं, आणि 1 महिन्यामध्ये मी वेंट बॅक टू मुंबई. मग जॉब सुरू झाला, मग ट्रान्सफर इकडं मुंबई, रत्नागिरी अशा म्हणजे ट्रान्सफर होत गेल्या. आणि ह्याच्यामध्ये आता अँजिओप्लास्टी आली म्हणजे आता व्यायाम करायचा नाही, चालले, ह्याच्या पहिले डॉक्टरनी काहीच अलाव केलं नव्हतं ना, फक्त चाला. हां, रिस्ट्रिक्शन खूप होते, चालणे एवढंच होतं, पण चालण्याने काही होत नाही. मग रिटायर झालो. आणि मग तो माझ्या मुलांनी मला टोकल्यानंतर मग मला ते पूर्वीचं सगळं आठवलं. म्हटलं की अरे बापरे, हे आता काहीतरी आपल्याला चेंज करणं करत. अँड देन स्टार्टेड. अमेझिंग, सिरियसली. नाही म्हणजे इतकं सगळं अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पण, आणि त्याच्यानंतरही बराच काळ गेला, पण मग तुम्ही रिटायरमेंट नंतर एक फक्त कमेंट, कारण असं तर घरात बोलताना बरेच आपण एकमेकांना बोलतो, मुलंही आपल्याला काहीतरी म्हणतात किंवा आईवडिलांचे सल्ले असं असतंच, पण ती एक कमेंट तुम्हाला इतकी हे वाटली की त्याच्या, कारण माझं लक्ष होतं माझ्या पोटाकडं, पण आय वॉज हॅपी विथ दॅट. हो होतं, म्हणजे आय वॉज हॅपी विथ दॅट. म्हणजे चांगला हबू हबू दिसतोय ना, म्हणजे असं नव्हतं. पण सर्व रोग पोटातनं निर्माण होतात. बरोबर. ज्याचं पोट बाहेर आलेलं आहे त्याचे 100% त्याला BP, डायबिटीस काही ना काहीतरी सुरू होतं. आणि आय वॉज म्हणजे अँजिओप्लास्टी तर ऑलरेडी झाली होती. प्री डायबिटिक म्हणून डॉक्टरनी मला सांगितलं होतं. आमच्या बँकेच्या एक कॉन्फरन्सला गेलो होतो, तिथं ते एक चेकअप होतं. त्यांनी सांगितलं तुम्ही बॉर्डर लाईनला आहात आता, म्हणजे ते एक डोक्यात होतं. नंतर BP म्हणजे डायबिटीज बरोबर BP हे हातात हात घेऊन येणारे रोग आहेत. मग आमच्या जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे एकदा गेलो होतो, ते म्हणले जरा BP चेक करायला पाहिजे, जरा आठवड्यातनं 1-2-3 वेळा वेगवेगळे येऊन बघा. मग हे सगळं त्यांनी मला सांगितलं होतं, फक्त मार्ग माहीत नव्हतं. म्हणजे मी 2-3 वेळा काय, मी 10 वेळा येईन, मला आता उद्योगच नाही ना, अशी अवस्था होती. आणि मग हे ग्रस्त भेटले मला, आणि माझी जर्नी वेगळ्या मार्गाला सुरुवात झाली. बरोबर आहे. आणि मग तिथं एक कोणीतरी आम्हाला सांगितलं होतं की बारीक व्हायचं असेल तुम्हाला तर नुसतं चालून नाही चालणार आहे. जरी तुमच्या डॉक्टरने तुम्हाला चालायलाच सांगितलंय फक्त, पण बारीक व्हायचं हे डॉक्टर कधीच सांगत नाहीत ना. म्हणजे ते सांगतात फिट राहा. बारीक होणे आणि बारीक होण्यासाठी काय करायचं हे डॉक्टरांचा विषयच नाही. तुम्हाला काय झालं याच्यावरती औषधं द्यायचा हा त्यांचा सब्जेक्ट. मग ज्या ठिकाणी गेलो तर तिथं फक्त हेल्थ आणि हेल्थ याविषयीच टॉक असायचं सगळं. मग म्हटलं की थोडंसं ते त्यांनी एक वाक्य मला सांगितलं होतं. म्हटलं की हत्ती जंगलात खूप प्राणी असतात, हो, आणि हत्ती पण जंगलात असतो, पण तो
खूप चालतो, चरतो, पण कधी बारीक झालेलं कोणी नाही बघितलेलं. पण तेच हरीण तेच अन्न खातं, पण पळतं म्हणून बारीक होतं. म्हटलं हे माझ्या डोक्यात कुठेतरी क्लिक आलं अच्छा. आणि म्हटलं चला आपण चालतो तर आहोत आपण, सो लेट्स स्टार्ट जॉगिंग. अच्छा. हळूहळू जॉगिंग सुरू केली. मग त्याची प्रॅक्टिस करायला लागलो. मग प्रॅक्टिस करता करता एक खांब इलेक्ट्रिकचा, तो दुसरा खांब, असं पळायला लागलो. मग हळू एक महिन्याभरात मी आय वॉज एबल टू रन अराउंड 1 किलोमीटर विदाउट स्टॉप. अमेझिंग. हा म्हटलं अमेझिंग आहे यार, हे चांगलं आहे. आणि माझं रिझल्ट पण मला शरीरात दिसत होता आणि दम लागत होता. बेसिकली हो. दम लागत नाही हा वॉज अ गुड क्रायटेरिया. हो. म्हणजे अँजिओप्लास्टी भावानी केली ती परफेक्ट अजून मेंटेन आहे म्हणजे असं होतं ते. 1 किलोमीटर करता करता 2-3 किलोमीटरपर्यंत प्रगती झाली. आणि मग मी क्लबमध्ये येऊन सांगायला सुरुवात केली की मी आज 2 किलोमीटर पळालो, 3 किलोमीटर पळालो. एव्हरीबडी वॉज स्टंट. म्हणजे एकतर वयाच्या 60व्या वर्षी रस्त्यावरती लोक लाजतात पळायला. अच्छा, असं. पळायचं असेल तर जनरली ग्राउंडवरती जाऊन पळा वगैरे असतं ना. हो. मी म्हटलं की आपल्याला ग्राउंडवर कोण जाणार, त्याच्यापेक्षा रस्त्यावरती पळू. घरातनं बाहेर आले की रस्ता आहे, रस्त्यातनं पळायला सुरू. मग असं करता करता 5-6 किलोमीटरपर्यंत माझी प्रगती झाली छान. मग त्याच्यानंतर म्हणजे कारण तुम्ही 100हून जास्त मॅरेथॉन केलेले हा, आहेत. मी जवळजवळ 105 मॅरेथॉन बापरे. कंप्लीट केलं. पण तेव्हा माझ्या डोक्यात अजिबात नव्हतं की आपण 100 मॅरेथॉन करायचं. अच्छा. पहिली मॅरेथॉन मी जेव्हा केली तेव्हा मी 82 मिनिटात 10 किलोमीटर मॅरेथॉन कंप्लीट केली. वाव. आणि आय गॉट सम गुड कॉन्फिडन्स. मग मेडल वगैरे मिळालं. हम्म. मग ते क्लबमध्ये नेऊन दाखवलं. मग त्या दिवशी मला खुर्चीवरनं उठवलं आणि स्टेजवरती बोलवलं. आणि ते म्हटलं इथनं लांबून नका दाखवू, स्टेजवरनं दाखव. म्हटलं व्हेरी गुड. मग स्टेजवरनं दाखवल्यानंतर टाळ्या वगैरे, मग सगळं एक तसं एक वातावरण निर्मिती झाली. आणि मनात कुठेतरी असं वाटलं की येस आय कॅन रन. मग दर महिन्याला मॅरेथॉन असते. म्हणजे मला पूर्वी मॅरेथॉन केव्हा असते पुण्यात हे माहीत पण नव्हतं. तर म्हटलं आता नेक्स्ट एक मॅरेथॉन पळून बघू. पहिली फ्लूक तर नाही ना. मला मॅरेथॉनशी रिलेटेड एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एवढ्या 105 मॅरेथॉन केलात, पण तुम्ही 60 नंतर हे सगळं सुरू केलं. करेक्ट. सो जर ह्या एजमध्ये मॅरेथॉन जर पळायची असेल तर आय थिंक फिटनेस सर्टिफिकेट वगैरे लागत असेल हो डॉक्टरांचं. हो. मग तुमची. नाही, लागतं तसं नाही बरं का. अच्छा. फिटनेस सर्टिफिकेट लागतं तसं नाही. फक्त कोणाची मॅरेथॉन तुम्ही म्हणजे एक रेप्युटेड ज्या ऑर्गनायझर आहेत त्यांना मेडिकल सर्टिफिकेट लागतं. आणि अनलेस अँड अनटिल इफ यू डोंट डिक्लेअर दे आर लिस्ट बॉदर्ड. ओके. पण मी जेव्हा फॉर्म भरायला गेलो तेव्हा त्यांची मेडिकल हिस्ट्री विचारली होती. मी लिहिलं होतं अँजिओप्लास्टी. मग त्यांनी नाही सांगितलं असेल. नाही, लगेच फॉर्म मला परत दिला. म्हणलं की आम्ही रिस्क नाही घेणार तुमची. हो म्हटलं मी 7-8 किलोमीटर पळतोय, मला प्रॅक्टिस आहे छान. ते म्हटले नाही, मेडिकल सर्टिफिकेट घेतल्याशिवाय नाही आहे. मग तुम्हाला दिलं अँजिओप्लास्टी नंतर. हा, त्याचा एक मोठा केस आहे, छान आहे तो किस्सा. तर मी म्हटलं आता माझ्या डोक्यात चक्र सुरू झाली की आपल्या फॅमिली डॉक्टरकडनं सर्टिफिकेट घ्यायचं का भावाकडे जायचं. कारण भाऊ कार्डिओलॉजिस्ट आहे. हो. त्याने तर सांगितलं होतं चालणे याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाही सांगितलं. बरं, मी 2-3 महिन्यात त्याला काही भेटलेलं नव्हतं. म्हणजे माझं वेट लॉस पोटात गेलं होतं सगळं. 10 किलो वजन कमी झालं होतं. ही अवस्था त्यांनी मला बघितलेली नव्हती. अच्छा. मग फॅमिली डॉक्टरकडे गेल्यानंतर ते म्हटले की अँजिओप्लास्टी आले तर मग डॉक्टर साठ्यांकडनंच घ्या तुम्ही. शिरीषनी दिलं तर बरं होईल तुम्हाला सर्टिफिकेट. म्हटलं आपला भाऊ आहे, देईल, जाऊ त्याच्याकडं. मग तो जोशी हॉस्पिटलला अटॅच आहेत तिथे. अच्छा. गेलो सकाळी त्याच्याकडं. म्हटलं काय रे, काय करायचं. म्हटलं अरे तुझ्याकडनं एक सर्टिफिकेट पाहिजे. म्हटलं कसलं सर्टिफिकेट. म्हटलं मी मॅरेथॉन. म्हटलं काय वेळा आहेस का, मॅरेथॉन वगैरे कसली पळतो तू. म्हटलं मॅरेथॉन पळतो नाही, मी पळणार आहे म्हटलं. पण त्यांनी नेमकं मी तो फॉर्म भरताना प्रिव्हियस माझी हिस्ट्री सांगितल्यामुळे त्यांनी मला सर्टिफिकेटशिवाय आता अलाउ नाही करत आहेत. म्हटलं तू दे ना सर्टिफिकेट. ते नाही म्हणाले. म्हटलं नाही. म्हटलं नाही, तू चाल, पळू बिळू नकोस काय असं. म्हटलं अरे मी खरंच शिरीष, मी आत्ता घरातनं तुझं दोषी वाटलं 8 किलोमीटर आहे माझ्या. मी ते कॉन्फिडन्स या म्हणून पळत आलेलो आहे तुझ्या इथं, तरी तू देत नाही म्हणतो. तर म्हटलं नाही, आमच्या ह्याच्यात बसत नाही ते. तू
म्हटलं नाही, मला सर्टिफिकेट पाहिजेच. माझा तो एकंदर हट्ट बघितल्यावरती म्हटलं, अरे मी पळतो की नाही, तू बघ ना माझ्याबरोबर, तू गाडीत बस, मी पळतो, नाही तर तू न मी पळू, काहीतरी माझी टेस्ट तर घे ना. मग त्या लक्षात आलं की स्ट्रेस टेस्ट करू पडते. मग त्याने त्याच्या असिस्टंटला बोलवलं, म्हणलं काहीतरी बोलतोय हा, एकदा याच्या मशीनवर तो उभं कर म्हणले. मग ते सगळं त्यांनी लावलं. मग त्यांनी ते सुरू केलं ते मशीन. मग ही वॉज नॉट कॉन्फिडंट की किती वेळ, कारण जनरली 7-8 मिनटात लोक दमतात. मग आता ते सुरू केलं. मग इन्क्लाइन डिक्लाइन असं करत करत जवळजवळ 16-17 मिनटं माझी ती हे चालल्यानंतर एकही शब्द मला बोलला नाही. त्यांनी त्या असिस्टंटला सांगितलं स्टॉप कर, आणि टेबलवरती गेला, एक पॅड घेतलं आणि श्रीकांतसाठी यू आर फिट टू रन अ मॅरेथॉन. दॅट वॉज माय, म्हणजे जे काय सर्टिफिकेट आत्तापर्यंत आयुष्यात कधी मिळालं नाही, तर दॅट वॉज द बेस्ट सर्टिफिकेट आय गॉट फ्रॉम कार्डिओलॉजिस्ट. आणि मग स्काय वॉज द लिमिट. मग मी आलो आहे मोठे, ह्यांनी ते सर्टिफिकेट दिलं, ते म्हणले नो प्रॉब्लेम. मग पळालो. सो पहिली मॅरेथॉन ती पहिली मॅरेथॉन माझी ती झाली आणि इझी झाली. म्हणजे आय वॉज सरप्राईज. माझा जावई सुद्धा त्या मॅरेथॉनमध्ये पळत होता. अच्छा. आणि मी पळता पळता, तो उशिरा आला, मी पळत होतो, त्या मागणं आला. म्हटलं बाबा तुम्ही, म्हटलं तू पण आहे का, म्हटलं अरे पहिलीच मॅरेथॉन आहे, आय स्टार्टेड. आणि मग मॅरेथॉन गेल्यानंतर मग ते मेडल मिळतं ना, त्या आयुष्यात बक्षीस वगैरे कधी मिळालेली नव्हती ना. म्हणजे मेडल मिळायचं काही संबंध नव्हतं कधी. ते पहिलं मेडल मिळाल्यानंतर क्लबमध्ये येऊन दाखवल्यानंतर नुसतं गाला एकदम मजा आली तिथे. आणि मग दुसरी मॅरेथॉन करू म्हटलं ती. मग तेव्हाही मेडल मिळालं. 3 केल्यानंतर मग लक्षात आलं की आपण कुठंतरी आपण हेल्थ मेंटेनच्या याला, म्हणजे मी क्लब सोडला असता आणि हे जर केलं नसतं तर कदाचित मी बॅक टू नॉर्मल झालो असतो. हो, कारण म्हणजे आता बरेच जण काही ना काहीतरी करतात फिटनेससाठी किंवा वेट लॉससाठी, आणि ते फॉलो केलं जात नाही काही ना काहीतरी कारणांमुळे, अगेन बॅक टू तुम्ही त्या नॉर्मल डबल होतं. हा, म्हणजे पुष्कळ पुट ऑन पण करतात वगैरे. सो मेंटेनन्स जर्नी तुमचा मग माझ्या एक डोक्यात असं आलं की यार हे मेंटेनन्ससाठी चांगलं आहे. 3-4 मॅरेथॉन झाल्यानंतर म्हटलं आता इथं काहीतरी आपल्याला चेंज करायला पाहिजे, की टार्गेट ठेवलं पाहिजे. अच्छा. की एक 10 मॅरेथॉन करू, 50 मॅरेथॉन करू. म्हटलं नाही 100च करायचं. डायरेक्ट 100. हा, का ठरवलं की दर महिन्याला तर एक मॅरेथॉन करतोय, तर आपण वर्षात 10-12 मॅरेथॉन करू. म्हणजे आपण 10 वर्ष 100% फिट राहू इफ वी कम्प्लीट 100 मॅरेथॉन. तर तुम्ही असं पूर्ण 10 वर्षांचा गोल प्लॅन करून ठेवला. 10 वर्ष लागतील म्हणजे होणार आहेत की नाही मला माहिती नव्हतं, 100 होणार आहेत की नाही मला माहिती नव्हतं, पण मी असं ठरवलं की करायचं. आणि मग क्लबमध्ये तसंच मी 4 मॅरेथॉन, 5 मॅरेथॉन, 10 मॅरेथॉन झाल्यानंतर लोक माझ्याबरोबरती म्हणायला लागले की आम्हाला पण मॅरेथॉन इन्स्पायर केलं तुम्ही लोकांना. आणि मग त्या 100 मॅरेथॉनमध्ये मी जवळजवळ एक 600-700 लोक माझ्याबरोबर पळाली मॅरेथॉन. मग प्रत्येक मॅरेथॉन वॉज माय न्यू मॅरेथॉन फॉर नेक्स्ट. कोणतरी नवीन बरोबर असायचं, मग त्याच्याबरोबर पळायचं, आणि झालं 100 मॅरेथॉन. मला तुम्हाला हे विचारायला आवडेल सर की तुम्ही सगळं स्वतःला इतकं मेंटली तुम्ही स्ट्रॉंग ठेवलं आणि हे सगळं केलं, पण घरच्यांचा कसा सपोर्ट होता? तुम्हाला विरोध कधी आला नाही घरून की अँजिओप्लास्टी झाली आहे, तुमचं वय पण जास्त आहे, सो जनरली असा एक ॲटिट्यूड असतो की तुम्ही म्हणाल की पॅम्पर केलंच जातं घरच्यांकडनं की नका करू, आराम करा, आम्ही आहोत ना, इतकं सगळं केलंय तुम्ही, चालत जा, दॅट्स इट. ती नियती वॉज फेवरिंग मी. कारण मी जेव्हा हा क्लब सुरू झाला तेव्हा माझं थोडंसं वेट रिड्यूस व्हायला लागलं होतं ना, आणि थोडी मी न सांगता जॉगिंग करायला सुरुवात केली होती. म्हणजे घरी सांगून विचारून करायची गोष्टच नाहीत, काही गोष्टी या न सांगतात करायला लागतात. असं काही डोक्यात नव्हतं की आपल्याला खूप पळायचं आहे वगैरे, आपल्याला पोट आत घालवायचं, याच्या पलीकडं माझ्या काही डोक्यात नव्हतं. पण मी जेव्हा 1 किलोमीटर पळून आल्यानंतर माझी मिसेस सुजलला सांगितलं की 1 किलोमीटर मी पळालो आज, काहीच वाटलं नाही, अगो मस्त वाटलं एकदम. मग थोडं माझं 1-1.25, मग तिला मी असं सांगत गेलो तेव्हा त्यांना असं नाही, भीती नाही वाटली की बाबा काय होईल. बरोबर आहे.
आणि 3 महिन्यानंतर डॉक्टरनी सर्टिफिकेट दिलं, म्हटलं विषय संपला ना. त्यामुळे मग घरून चांगला सपोर्ट थ्रू आउट मला, म्हणजे माझी मिसेसनी पण 10 मॅरेथॉन कंप्लीट केल्या, माझी मुलगी पण मॅरेथॉन पळायला लागली, सगळेच मला सपोर्ट करायला लागले. म्हणजे मी अँजिओप्लास्टी झाली हे विसरलो टोटल. म्हणजे आपली अँजिओप्लास्टी झाली आहे, म्हणजे अँजिओप्लास्टी झाली हे डोक्यात होतं, पण मेडिकली आपण अनफिट आहोत असं नाही आहे. मग कधी मला कधी त्रासच नाही दिला, पळू नको वगैरे असलं काही नाही. उलट आल्यानंतर आज कुठलं मिळून, आज किती वेळात पळालास, असं एक गोष्टी बुस्टअपच झाल्या. त्यामुळे 20 जुलै आत्ता 24ला माझा 70वा वाढदिवस कंप्लीट झाला. तेव्हा मी त्याच क्लबला गेले 10 वर्ष जातो. अच्छा. कन्सिस्टंटली. आणि मग त्यांनी ऑर्गनाईज केली 100वी माझ्यासाठी खास. अच्छा, 100वी मॅरेथॉन मॅरेथॉन तुमच्यासाठी खास ऑर्गनाईज केली. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे ₹250 त्याचं हे होतं, टोकन पैसे भरायचे होते. 40 माझे नातेवाईक आणि मित्रांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं. म्हणजे माझा नातू 7 वर्षाचा. अच्छा. पासून माझे मित्र 75 वर्षाचे, या सगळ्या जवळजवळ 40 लोक माझ्याबरोबरती मॅरेथॉनला कोणी 3 किलोमीटर, कोणी पळालं, कोणी 5 किलोमीटर, कोणी 10 किलोमीटर. माझा मुलगा ऑल द वे ही केम बॅक फ्रॉम US तो 70व्या मॅरेथॉनसाठी आला. माझी सून आणि मुलगा दोघंही पळाले 10 किलोमीटर. माझी मिसेस पळाली. सगळं म्हणजे इट वॉज अ फॅमिली मॅरेथॉन होती. मस्त. आणि जवळजवळ 120 लोक मॅरेथॉन पळाले त्या दिवशी. म्हणजे अचानक काय म्हणतात की नाही, तो एक ग्लॅमर आलं ते 100 मॅरेथॉनचं. अदरवाईज 100 मॅरेथॉन आणि स्वार्थ होताच की फिट राहू. आणि मग 100 मॅरेथॉन झाल्यानंतर लोकांनी विचारलं आता काय, म्हटलं 1 येतो ना आकडा, त्याच्यानंतर मग 2 येईल, मग 3 येईल, असं करत करत 105 मॅरेथॉन. ते कंटिन्यू करत गेलात तुम्ही. सर, मग तुम्ही फिटनेसची जर्नी म्हणजे डिसाईड केली करायची, तुम्ही वेट लॉस केलात, त्याच्यानंतर 105 तुमच्या मॅरेथॉन झाल्यात, आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर अचानक मग पुण्याहून कन्याकुमारीपर्यंत सायकलवर जायचं आहे, हे कसं तुम्ही ठरवलं? त्याला म्हणजे असं अचानक नाही आलेलं. अच्छा. कन्याकुमारी कसं होतं, जेव्हा तुम्ही पळायला लागता ना, आणि 70-80 मॅरेथॉन, मी 21 किलोमीटर पण मॅरेथॉन पळालो. मग नंतर आपल्याला जेव्हा 100 करायचे आहेत, तेव्हा मग क्लब वगैरे सांभाळून ते 21 किलोमीटरला प्रॅक्टिस लागते. पण आता झोपेतनं उठलं तरी 10 किलोमीटर पळू शकतो, अशी जेव्हा आपली फिजिकल कंडिशन झाली, तेव्हा असं कुठेतरी आपण पेपरमध्ये वाचतो ना, ते आयर्न मॅन वगैरे काहीतरी असतो ना त्याचं. तर म्हटलं आपण पण आता जरा काहीतरी करूया, सायकल म्हटलं एक चालवून बघू. मग आपण 10 किलोमीटर पळतोय, एक 25 किलोमीटर 30 किलोमीटर सायकल चालवता आली तर एक काहीतरी वेगळं होईल, नुसतं पळलं नाही. मग ॲट द एज ऑफ 67, म्हणजे मी 60व्या वर्षी पळायला सुरुवात केली. 6-7 वर्ष मी पळतोच आहे. मग ते आपण पेपरमध्ये वाचतोच ना, स्विमिंग करतात, सायकलिंग करतात, आणि मग ते म्हटलं तर आपण जरा, मग 2-3 रिसॉर्टला आम्ही गेलो होतो, तिथं सायकली होत्या, मग त्या चालवून बघितल्या होत्या. ठीक आहे, पण ते लुटूपुटू होत्या त्यातले. म्हणजे तेव्हा काही सायकलिंग करायचं वगैरे असं काही डोक्यात नव्हतं, पण कदाचित ते कुठंतरी रुजलं असेल मनामध्ये. मग दरवर्षी आपण वाढदिवसाला काहीतरी घेतो ना. मग 67वा वाढदिवस होता तेव्हा. काय स्पेसिफिक सांगायचं कारण काय, का त्या दिवशी वाढदिवसा दिवशी मिसेस म्हटली की चला आपण काहीतरी खरेदी करू, काय वाढदिवस. म्हटलं आता कपडे घालायला पण काय करायचं, म्हटलं आपण सायकल घेऊ. ती म्हटली काय सांगतोस तू, चालवणारच का? नाही तर पडून राहील सायकल. म्हटलं नाही, नक्की चालवीन, घेऊन तर येऊ म्हटलं सायकल, प्रॅक्टिस करू, हळूहळू जाऊ कन्याकुमारीला. माझ्या त्या डोक्यात म्हटलं कन्याकुमारीत जाऊ, असंच होतं. तुम्ही अगदी म्हणजे पहिलेच म्हणजे मी सायकल घ्यायचं ठेवलं तेव्हाच तिला सांगितलं की कन्याकुमारीला जाऊया. मग आम्ही सकाळी आम्ही ओके झालं. 11-11:30 वाजता आम्ही सायकलला, नाही दुपारी 2, 2:30-3 वाजता आम्ही सायकल आणायला गेलो.
तिथं सायकल सिलेक्ट केली. काय सायकलमधलं काही कळत नव्हतं, ओ का ठो कळत नव्हतं. फक्त गिअरवाली सायकल पाहिजे एवढंच विचारलं. मग अच्छा. त्या सायकलवाल्याने जे काय माहिती सांगितली, अशी गिअर येत वगैरे एवढंच माहिती होतं, बाकी काही बरं. नव्हतं. तर बरेच लोक 3-4 लोकांनी सायकली विकत घेतल्या आणि ती सगळी लोक रिक्षा थांबून सायकल घेऊन चालले होते. अच्छा. मग माझ्या डोक्यात असं रिक्षेतनं काय सायकल घेऊन जायची ना, मग सायकलवरनं जायचं घरी ना, असं पाहिजे ना. ती लोक सगळे रिक्षात. मला तो विचारलं, तू रिक्षा थांबव? म्हटलं नाही नाही, मी स्वतः चालवत घेऊन जाणार आहे. So, घेतली सायकल आफ्टर आणि 50 वर्षानंतर सायकलला टांग मारली आणि भर गर्दीमध्ये जवळजवळ एक 6 किलोमीटर आहे माझं घर. मस्त शांतपणे आलो. मिसेस स्कूटरवरनं आली होती. 3 मी बरोबरच पोचलो घरी. म्हटलं ठीक आहे यार, गर्दीत सुद्धा आपण चालवू शकतो. कमाल आहे. मग मला असं वाटत होतं की बहुतेक वेळा आपल्याला हातातनं सायकल घेऊन जायला लागेल, हो. दम लागेल, सायकल चालवता नाही येणार. पाय टेकवत टेकवत का होईना, पण न उतरता मी आय कुड एबल टू राईड 6 किलोमीटर. वा, म्हटलं व्हेरी गुड, चांगली प्रगती आपली. म्हटलं आता सायकल घेतली, मग आता प्रॅक्टिस करायला. मग सुरू केली प्रॅक्टिस. 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, मग जरा एक चक्कर मारता मारता 5-7 किलोमीटर जायला लागलो. मग क्लबला सायकलवरती गेलो. अच्छा. म्हटलं ठीक आहे आता. मग 10-15 किलोमीटर जेव्हा मग डेक्कनवर चक्कर मार, अशी करत करत मस्त एकदा बहीण माझी 12 किलो कोथरूडला राहते, तर अच्छा. तिच्याकडे गेलो सायकलवरनं. म्हटलं ठीक आहे आता, म्हणजे आपल्याला 10-12 किलोमीटर, म्हटलं आपल्याला प्रॅक्टिस करता येते, हळूहळू आता आपल्याला प्रगती होईल हळूहळू. मग 25 किलोमीटरपर्यंत स्टॅमिना आला वा. रन करायचा. कन्याकुमारी हा काही विषय नव्हता. कन्याकुमारी मी असं सहज म्हटलं होतं की म्हणजे पडून नाही राहणार 100%, काहीतरी चालवली जाईल, एवढं त्यातला मिनिंग होतं त्याच्यावर. मग एक दिवस एवढं झाल्यानंतर बरोबरची जी सायकलवाली जी लोक आहेत ना, ती, आता मी 67-68 69 वर्षात झालो होतो. ही लोक 60-62-63ला कन्याकुमारीला जाऊन पण आलेली होती ओ, सायकलवर. great. म्हटलं म्हणजे ह्या एजला जात आहेत. जातात लोक. म्हटलं मग मी एक ग्रुप जॉईन केला. मग त्यांना म्हटलं की माझ्याबरोबर कोण कोण कन्याकुमारीला जातं. ते म्हटलं आमचं झालंय, पण तुला मिळेल कोणतरी कन्याकुमारीला. ठीक आहे, आपण आपली प्रॅक्टिस चालू ठेवू. प्रॅक्टिस करता करता म्हटलं आता कन्याकुमारीचा श्री गणेशा केल्याशिवाय आपल्याला काही खरं नाही. मग मिसेसला म्हटलं की मी आता थेऊर गणपतीला जाऊन दर्शन घेतो आणि कन्याकुमारीचा श्री गणेशा करतो म्हटलं. अच्छा. ते म्हटले एकटंच जाणार आहेस तू? मी म्हटलं हो, आता सारखं कोणाला भेटणार की तू माझ्याबरोबर येतो? म्हटलं जाऊ दे, थेऊर फार लांब नाही. म्हटलं 27 किलोमीटर आहे. बरं म्हटलं. मग गेलो 27 किलोमीटर. पहिलंच लॉंग हे होतं थेऊरला, म्हणजे हायवे वगैरे करत गेलो. आणि गणपतीच्या इथं पोचलो, सायकल लावली बाहेर, आणि आत्ता माझ्याबरोबर ते संजय कदम जे माझ्याबरोबर ते आले ना, अच्छा. त्यांची भेट माझी तिथं झाली. गणपती देवळातनं ते दर्शन घेऊन बाहेर आले आणि मी आत चाललो होतो. मला म्हटलं की सायकलिस्ट का? म्हटलं हो. म्हटलं मी पण सायकलवरनं आलो, आपण या गप्पा मारू, शेजारच्या हॉटेलमध्ये आहे, तुम्ही दर्शन घेऊन या म्हटलं. गेलो, दर्शन घेऊन आलो. मग पोहे वगैरे खाल्ले त्याच्यावरती. मग त्याला म्हटलं की बघा, मी आज श्री गणेशा केलाय, कन्याकुमारीला जायचा, तुम्ही याल का माझ्याबरोबर? डायरेक्ट म्हणजे तुम्ही. हां. ते म्हटलं की बघू, जाऊ म्हटले. एवढंच, म्हणजे त्यात काही सिरियसली, आणि मी एवढा सिरियस नव्हतो, कारण कन्याकुमारी म्हणजे इट वॉज किती लांब आहे ते. म्हणजे बियॉन्ड थॉटच्या पलीकडचं होतं, पण डोक्यात होतं. मग काय 15-20 दिवसानंतर ते म्हणले अहो मुंबईला जायचं आहे आपल्याला. अच्छा. ते काय होतं, दर 25 जानेवारीला आमची जी इंडिया ॲथलेटिक सोसायटी जी आहे, ते दरवर्षी मुंबईत हे करतात, कुठला सायकलिंग क्लब? सायकलिंग क्लब आहे. अच्छा. म्हटलं जाऊ, पण मी गेलो नाही म्हटलं एवढ्या लांब कधी. म्हटलं, ते म्हणले जाऊ, मी पण येईन तुमच्यावर. म्हटलं चला जाऊ. मग फर्स्ट टाईमच होतं.
आणि ते देखील इव्हनिंग होतं, रात्री मुंबईला, म्हणजे अख्खा सगळा रात्रीचा प्रवास होता. आणि एवढं पुण्याहून पुण्याहून मुंबईपर्यंत सायकलवर. जायचं. प्रॅक्टिस तर नव्हती काही. म्हटलं आता काय करावं. मग एक महिना दीड महिना होता त्या ह्याच्यात. अच्छा. मग मी एकदा म्हटलं लोणावळ्याला जाऊन येऊ आपण. मग एकदा लोणावळ्याला जाऊन आलो. लोकलमध्ये सायकल टाकली आणि परत आलो. अच्छा. म्हणजे 70 किलोमीटर झालं. चला आपण 70 किलोमीटरपर्यंत एक 4 तासात आपण जाऊ शकतो, एवढा कॉन्फिडन्स आला. मग ते मुंबई ठरलं. मग मुंबई 180 किलोमीटर होते. जायचं ठरवलं. ते म्हणले की मी आहे तुमच्याबरोबर, चला. मग रावेतपासून सुरुवात होती. अच्छा. मी राहतो बिबीवाडीला, म्हणजे ऑलरेडी 35 किलोमीटर मला तिथं जायचं होतं. हो. मग गेलो तिथं. मग ते संजय कदम पण भेटले मग तिथं. तेवढे 35 किलोमीटर सायकलच घेऊन गेला? हो, सायकल म्हणजे घेऊन. असंही नाही केलं की गाडीमध्ये घातली नाही, सायकल आणि असं तिथून डोक्यात एकदा start? विचार आला तर, पण म्हटलं गाडी कुठं ठेवणार आणि जाणार कुठं. पण मुंबईला जायचं तर मग हे 35 किलोमीटर काहीच नाही ना. पण म्हणजे ते करणं जर्नलिस्ट- गरजेचं ते म्हटलं. पण अवॉइड नाही केलं तुम्ही ते नाही, पण? पण त्याच्या अगोदर एक इंद्रायणी थडी म्हणून एक भोसरीला एक इव्हेंट असतो, तो अच्छा. 25 किलोमीटरचा असतो. बरं. तर तेव्हा मात्र मी काय केलं होतं, सायकल माझ्या कारमध्ये टाकली हम्म. आणि मग तिथं 25-30 किलोमीटर फिरून मग परत आलो. तेव्हा सायकल परत कारमधनं टाकून घालून. परत आणली. मग म्हटलं आपण 25-30 किलोमीटर एवढ्या लांब पण जाऊन करू शकतोय. म्हटलं चला ठीक आहे, जाऊ मुंबईला, काय थांबत थांबत जाऊ. आणि काय होतं, सपोर्ट असतो त्यांचा. ओके. म्हणजे ट्रक असतो, कार्स असतात काही, म्हणजे दमलात वगैरे तुम्ही तर तुम्ही कार त्या ट्रकमध्ये टाकू शकता. आहे किंवा म्हणजे काहीतरी हा, backup काहीतरी आहे. बॅकअप असतो. म्हटलं ओके. ट्राय केल्याशिवाय कळणार नाही आपल्याला वेदर यू कॅन डू इट. मग गेलो 35 किलोमीटर. संध्याकाळी 6 वाजता निघालो. 9 वाजता इव्हेंट सुरू होणार होता. अच्छा. मग बॅटरी वगैरे लावून सगळे गेले. मग 12:30 11:30 सुमारास लोणावळ्याला पोचलो आम्ही मस्त. आणि ग्रुपमध्ये असलं ना की तुम्हाला हे नाही होत. म्हणजे तुम्ही एकटे जर चालवणार असाल तर तुम्ही विचार, दमतोय आपण, थकतोय नाही. आणि शांतपणे हायड्रेशन पॉईंट करत करत आम्ही लोणावळ्याला पोचलो. आणि मग अख्खा घाट उतरायचा होता. हो. मग संजय कदम, मी आणि एक सूर्यकांत म्हणून होते शिंदे, अच्छा. असे तिघंच राहिलो होतो. आम्ही ट्रॅव्हल केला आणि खाली पोचलो खोपोलीला. इतकं मस्त वाटलं ना, इतकं म्हणजे आपण हे करू शकतो ह्याच्यातच एक वेगळा आनंद होता. आणि उतार होता, त्यामुळे फक्त गाडी कॉशियसली चालवणे, ह्याच्या पलीकडे काही नव्हतं. पण ते करण्याच्या अगोदर मी एकदा कात्रजचा घाट चढून, कारण आपल्याला जर हा घाट उतरायचा हो. असेल तर प्रॅक्टिस पाहिजे. मग आता बरोबर आहे. प्रॅक्टिस पाहिजे तर कुठल्या तरी घाट चढायला पाहिजे. म्हणून मी कात्रजच्या बोगद्यात जाऊन आलो होतो एकटाच. आणि येताना मी अख्खा घाट उतरलो होतो. त्यामुळे आय वॉज कॉन्फिडंट की आपण उतारावरती पण गाडी कंट्रोल करू शकतो. व्यवस्थित हां, सायकल कंट्रोल. मग 3-4 वेळा तळजाईल जाऊन परत आलो होतो. म्हणजे थोडासा आय वॉज कॉन्फिडंट की आपण प्रॅक्टिस प्रॅक्टिस व्यवस्थित झालेली होती. मग सुरुवात. मग म्हटलं आता प्रॅक्टिस झाली, म्हटल्यावर ते गेलो. आणि सकाळी 6 वाजता पोचलो मानपूरला. तिथं गाडी पंक्चर झाली पहिलीच माझी. सायकल पंक्चर झाली. बाकीची सगळी लोक निघून गेली होती, कारण सगळे यंग होते लोक. पण हे कदम वॉज विथ मी. अच्छा. आणि सूर्यकांत शिंदे, हे दोघंच माझ्याबरोबर ते राहिले होते. मग एक रिक्षावाल्याला बोलवलं, सायकल टाकली त्याच्यात आणि एक 100 मीटरवरती एक दिवा दिसला. म्हटलं अरे तिथं तो, म्हणजे तो टायरवाला आहे. तो टायरवाला म्हणला आम्ही सायकलचे पंक्चर नाही काढत, पण तो हातच लावायला तयार नाही. त्याच्या शेजारी एक रिक्षेवाला बसला होता, तो उठून आला. अच्छा. हा, मला म्हणला की मराठी बोलत होतो आम्ही. तेव्हा मी सांगतो म्हटलं त्याला. म्हटलं तू कसं? तर म्हटलं मी सातारचा आहे, पण मी आता मुंबईत सेटल झालो. अच्छा. सायकल उतरा म्हणलं, मी करून घेतो त्याच्याकडे. सायकल उतरवली. त्याने काय आडेवेडे घेतले नाही. त्याने हायले करके देतो, इतना दूर से आहे और उनको जाना है गेटवे ऑफ इंडिया. मग त्याने केलं काय, त्याला काय त्याचा हातचं मळ होतं ते. मग संजय कदमना पण 1-2 किलोमीटर ते पुढे गेले होते, त्यानं कॉल करून बोलवलं. अच्छा. मग ही वॉज विथ मी. मग असं करत करत मी 8 वाजता गेटवे ऑफ इंडियाला आम्ही पोचलो. तेव्हा प्रचंड जाताना
मानखूर टू गेटवे ऑफ इंडिया मस्त असं थकायला झालं होतं. मी तेच म्हणजे 12 तासाच्या वर झालं. थकायला म्हणजे थकायला झालं होतं पूर्ण. मग पाणी पित होतो. आणि माझे जे संजय कदम जे आहेत ना, त्यांना छान प्रॅक्टिस, रोज ते 50-60 किलोमीटर चालवायचे रोज. मग त्यांना असं काहीच वाटत नव्हतं. अच्छा. मी तर खूप दमलो होतो. मी त्यांना सांगायचं, अरे तर पाणी पिण्यासाठी तरी थांबा माझ्यासाठी. मग ते थांबायचे. मग आम्ही पाणी पितोय. ते गेलो गेटवे ऑफ इंडियाला. गेटवे ऑफ इंडियाला गेल्यानंतर सगळा थकवा गेलाच. म्हणजे एक अचीव झालं ना एखादी गोष्ट, की तुम्ही काय केलंय यू फॉरगॉट. पण मध्ये तुम्हाला असं कुठे वाटलं नाही की आता इतका थकवा आलाय तर ऑप्शन्स आहेत की ट्रक चालतोय आपल्याबरोबर, गाडी कार नाही, आहे मी की त्या give up ऑप्शनच्या केलं? पलीकडे गेलो होतो, कारण ते ऑलरेडी पोचली होती लोक. आणि जेव्हा आम्ही पंक्चर झाली ते म्हणले की आम्ही 10 किलोमीटर पुढं आहोत, आता परत येतो आम्ही तुमच्यासाठी. मग म्हटलं की कशाला परत. मग पंक्चर काढल्यानंतर संजय कदमनं म्हटलं, नाही आता आपल्याला कितीही वेळ लागला तरी आपल्याला गेटवे ऑफ इंडियापर्यंत जायचंच. म्हटलं काय तुमची वाटेल जिद्द ते झालं तरी होती. जायचं म्हटलं. सो तुम्ही ते केलं कम्प्लीट. केलं आणि मग दमाल झालं, नो डाऊट अबाउट इट. आणि गेटवे ऑफ इंडियाला पोचलो 8 वाजता. मग गेटवे ऑफ इंडियाला तिथं ढगत होते, ते काय फारचं ते फोटो बिटो काढले. म्हटलं आता सायकल, ते सगळा टेम्पो वगैरे गेले होते परत परत. सायकल घेऊन. ओके. मग आम्ही रेल्वे स्टेशनवरती गेलो. मस्त तिथं सायकल होती. ते म्हटले की रेल्वेतनं सायकल जाईल, पण ते लोकल सेक्शनला जा. मग लोकल सेक्शन, मग ते कर्जतला बदलायचं वगैरे. म्हटलं हे काय भानगडीचे आहे. पण मग असं ठरवलं की बॅक टू दादरला यायचं सायकलवरनं परत. अच्छा. पण तोपर्यंत सायकलिंग हा विषय डोक्यातनं, आपण इतकं चालून आलोय, सायकल करून आलो, हे डोक्यातनं गेलंच. मग आम्ही मस्त ब्रेकफास्ट वगैरे केला आणि सायकलवरनं 14 किलोमीटर परत आलो. आणि पुणे 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 करतात ना त्या ह्याच्या बसेस असतात ना ट्रॅव्हल्स. त्या ट्रॅव्हलच्या. मग मी म्हटलं पुण्याला जायचं आहे. म्हटले नो प्रॉब्लेम. म्हटलं मी आणि माझी सायकल असं दोघांना घेत, नो प्रॉब्लेम. त्यांनी ती सायकल उचलली, ते खालच्या मागच्या ह्याच्यात टाकलं. आणि बघा माझं कसं नशीब, मला स्वारगेट, म्हणजे तिथून माझं घर 3 किलोमीटर. ओ ग्रेट. स्वारगेटपर्यंतला मला त्याने सोडलं. मी आपलं मस्त संध्याकाळी 6 वाजता ॲज युजल जसं काही न केल्यासारखं मी घरी गेलो 6 वाजता. आणि इट वॉज वंडरफुल. म्हणजे असं वाटलंच नाही की आपण मुंबईला झालो ओके. याच्यावर. मग म्हटलं की तो कॉन्फिडन्स बूस्टअप व्हायला लागला. मग आली पंढरपूर. अच्छा. मग जूनमध्ये पंढरपूर असते. मग एक महेश लांडगे यांचा एक ग्रुप आहे. अच्छा. हां, त्यांच्याबरोबर ती दिवे घाटातनं रात्री पंढरपूर होतं. ग्रेट. आता एक रात्रीचा अनुभव होता आपल्याकडं. म्हणलं चला. म्हणलं मग माझे मित्र माझ्याबरोबर, ज्यांनी मला सांगितलं की त्यांच्याबरोबर जाऊया, त्यांनी त्यांच्या कारच्या मागे सायकल स्टँड वगैरे सगळी व्यवस्था केली होती. अच्छा. आणि डोक्यात असं दमलं की सायकल लावायची, त्याच्यात जायचं. तसं सगळं आलं. संध्याकाळी 6 वाजता मी वाट बघतोय त्यांची, अजून नाही आलं. मग त्यांचा फोन आला, हो माझी एकट्याची सायकल त्याच्यावरती बसत नाही आहे, तुमची बसणं जरा अवघड वाटते मला. मी तर एवढी फुल तयारी केली होती, जर्सी विरसी घालून, म्हणजे तो स्वतः लढायला जातात तशी मी तयारी करून ठेवली. म्हटलं एक काम करा आता, म्हटलं की माझी बॅग फक्त घेऊन या, कारण ओव्हरनाईट होतं ना, त्यामुळे तुम्ही माझी बॅग घेऊन या, मी जातो. आणि मी गेलो. पर दिवे घाटाच्या कोपऱ्यात पायथ्याशी सगळे 9:30 वाजता भेटणार होते. ओके. गेलो मी शांतपणे दिवे घाटात. मग तिथं गेल्यानंतर दिवे घाट चढणे हा प्रकार. मग तो एक जण मला म्हटलं की अहो जरा ते सीट वरती करा तुमचं. म्हटलं सीट वरती करा म्हणजे? म्हटलं ह्या हाईटला, तुमच्या कमरेच्या हाईटला सीट पाहिजे. मग त्यांनी मला कसं करायचं करून दिलं. म्हटलं आता घाट जर चढायचं असेल तर तुम्हाला त्रास नाही होणार बरं. पाय ह्याला. असा पहिला धडा मिळाला. या आधी तुम्हाला असं काही माहिती नव्हतं की स्पेसिफिक टाईपची हा, सायकल पाहिजे, कारण मला काय मुंबईला गेलो तर घाट उतरायचं होता ना. हा, आणि मी जेव्हा आपल्या कात्रजच्या घाटात गेलो तेव्हा पाय दुखले, ते पण कशामुळे दुखले हे कुठं माहिती होतं. त्या सायकलमध्ये काय ॲडजस्ट करायला पाहिजे हेही माहीत नव्हतं. मग तेव्हा गेअर कसे टाकायचे हे पण शिकून घेतलं. मग ते शिंत्रे म्हणून त्यांनी मला कसं गेअर टाकायचा,
अरे काय तू एवढं पायट्या मारतो त्याच्यात काय स्पीडच नाही, गिअर चेंज कर. मग आपण ते स्कूटरवरती शिकलो ना आपण, गिअर चेंज कर. आपण ते लोकांना, खूप लोकांनी स्कूटर शिकवली आपण, त्यांना आपण सांगत होतो गिअर चेंज कर. तेच मला त्यांनी सायकलवर सांगितलं, अरे गिअर चेंज कर, गिअर चेंज करायचं शिकलं. मग सीट आली, मग एकदम माझी सायकलच्या बद्दल कॉन्फिडन्स झालं. म्हणजे मग दिवे घाट आम्ही रात्री 10:30 पावणे 11 वाजता चढला, काहीच नाही त्रास झाला. मग डायरेक्ट 12 वाजता जेजुरीला येऊन आम्ही जेवलो. आणि मग फलटण वगैरे करून आम्ही सकाळी 7-7:30 पंढरपूरला पोचलो. इझी झालं म्हणजे. पण पहिल्या पंढरपूरच्या ह्याच्यामध्ये सारखं माझ्या डोक्यात येत होतं की रेस्ट घ्यावी, कुठेतरी थांबावं, कुठेतरी गाडी टाका. पण मोटिवेट होत आय कुड एबल टू रीच ओव्हर. सो पुण्याच्या आसपास तुम्ही सगळं कव्हर केलं? पुण्याच्या आसपास कव्हर झालं. आणि मग कन्याकुमारी राहिलं होतं? नाही, कन्याकुमारी अजून नव्हती डोक्यात. कारण अजून कन्याकुमारी म्हणजे काय माहिती का, रोज 100 किलोमीटर तुम्हाला चालायला पाहिजे, एवढा तुमच्यात स्टॅमिना यायला पाहिजे. मग दुसऱ्या वेळी जेव्हा मी मुंबई गेली तेव्हा मी 180 किलोमीटर विदाऊट न दमता शांतपणे, म्हणजे नॉर्मल जसं सायकलिस्ट करतात तसं मी कंप्लीट केली. आणि जूनमध्ये मी पंढरपूर 235 किलोमीटर केली 15 तासामध्ये. सो म्हणजे आता म्हटलं की आपण सलग 15 तास 200-250 किलोमीटर चालवू शकतो. मग कन्याकुमारीचा हळूहळू की 100 किलोमीटर चालवायची, 80 किलोमीटर चालू, 100 किलोमीटर चालू. मग 250 किलोमीटर तर 15 तासात चालू, तर आपण 10-12 तासाची रेस घेऊन परत 80 किलोमीटर चालवलं. म्हणजे 3 दिवसाचं तर माझं टार्गेट 250 किलोमीटर तर झालं. म्हटलं ठीक आहे, मग असे 15-16 दिवस करायचे तर आपल्याला करूया म्हटलं. आणि मग कॉन्फिडन्स झाला. मग माणसं खूप 3 वर्षाच्या काळात तू येतं का माझ्यावरती कन्याकुमारीला, येतो म्हणत होते, पण 16-17-18 दिवस कोणाकडे टाईम नव्हता एवढं. मग संजय कदम माझ्यावर मुंबईला वगैरे होते, त्यांना म्हटलं की आपल्याला कन्याकुमारीला जायचं बरं का, आता नोव्हेंबरमध्ये जायचं होतं, आता फेब्रुवारी आला, 2 फेब्रुवारीला आपल्याला कन्याकुमारीला जायचं म्हटलं. मग ते म्हटले की मला 10 तारखेपर्यंत कामं असतात, 10 तारखेनंतर बघू, विचार करू. म्हटलं 11 तारखेला जाऊ, फिक्स म्हटलं 11 तारखेला. ते म्हटले बघू करू. म्हटलं नाही 11 तारखेला मी तयारी करायला लागलेले, तुम्ही पण तयारी करा 11 तारखेला. ते म्हटले माझ्या मुलीचा 17 तारखेला वाढदिवस आहे. मी म्हटलं मग माझ्या बायकोचा 27ला आहे म्हटलं, 3 तारखेला माझा लग्नाचा वाढदिवस आहे. असे वाढदिवस करत बसले तर कन्याकुमारी नाही होणार म्हटलं. तुमच्या मुलीला आपण तिथनं विश करू वाढदिवसाची, पण आपण 11 तारखेला जाऊ. मग होय नाही करता झालं. मग 4 दिवस आम्ही सायकलवरती दोघंच जाणार होतो, विदाऊट एड, म्हणजे सपोर्ट न घेताच आम्ही जायचं ठरवलं. मग ते घरचे इतके चिडचिड करायला लागले, कारण त्यांना भयंकर टेन्शन आलं होतं. आम्हाला ते टेन्शन वाटत नव्हतं वैयक्तिक, पण त्यांचं टेन्शन कळत होतं. मग मिसेस म्हणली नाही, एक गाडी, सपोर्ट गाडी पाहिजेच, ऑब्वियस आहे. मग आता ड्रायव्हर शोधणं आलं. मग मित्राला सांगितलं, त्यांनी लगेच सांगितलं की माझा ड्रायव्हर येईल, तो त्याला फोन कर. मग तो आला ड्रायव्हर. मग त्याला सांगितलं की असंच कन्याकुमारीला येशील का, तर म्हटलं जाऊया आपण. झालं 2-3-4 दिवसामध्ये ड्रायव्हर फिक्स झाला. मग ते मागचं कॅरियर कुठं मिळतं त्याची सोय झाली. ते पिंपळे गुरुवला जाऊन आम्ही कॅरियर आणलं. अशा तऱ्हेने आमचं रेडी झालं. आता झालं सगळं रेडी, आता निघायचं. उद्या सकाळी दगडूशेठ हलवाईच्या पासून दर्शन घ्यायचं आणि तिथनं कन्याकुमारीला जायचं. मग घरातनं रात्री मुलगी वगैरे राहायला आली होती, नातवंड वगैरे सगळे आले होते. घरातनं बाहेर आलो खाली सकाळी, आणि मुलगी म्हटली त्याला व्हिडिओ काढू. मग सगळं तयारी केली आणि सायकल पुढे गेली तर पंक्चर. बापरे, सुरुवातीला स्टार्टलाच पंक्चर झाली. मग काय होतं, नशिबाने आय वॉज कूल. म्हणजे आता पुढचं काय करायचं हाच विचार आला ना. मग लक्षात आलं की अरे आपल्या सायकलला कारला कॅरियर लावलेले. उचलली सायकल, टाकली
आणि आम्हाला अच्छा करायला खूप लोक येणार होते सायकलिस्ट. मग तिथे एक शैलेश कुलकर्णी म्हणून होते, त्यांना फोन केला, म्हटलं अशी अशी पंक्चर झाली आहे, काय करूया? म्हटलं घेऊन या गाडी. गेलो. मग सगळी लोक त्या दगडूशेठच्या समोर उभी होती. आम्ही त्याच्या बॅक साईडला गाडी थांबवली, उतरवली, शैलेशला बोलवलं. 5-10 मिनटात आम्ही पंक्चर काढलं आणि जसं काही नाही झाल्यासारखं आम्ही येऊन दगडूशेठ हलवायचे इथं दर्शन घेतलं. मग सगळ्यांनी बेसलं, मग ओवाळलं वगैरे. म्हणजे तो एक न भूतो न भविष्याचा एक एक्सपिरियन्स होता. इतके लोक आपल्यासाठी विश करतायत आणि मस्त. देन वी स्टार्टेड टू कन्याकुमारी. मग तिथून पुण्याहून पहिला तुम्ही पहिलं कुठे? साताराला गेलो. पहिले साताऱ्याला थांबलात. साताऱ्याला थांबलो म्हणजे मध्ये 2 घाट होते. कात्रजचा घाट होता आणि खंडाळाचा पटकी घाट. मग आम्हाला 10 तास लागले पहिले. अच्छा. 110 किलोमीटरला आम्ही 10 तास लागले आम्हाला. आणि सगळ्यात म्हणजे तेवढाच माझ्या कारला पण 10 तास लागले. म्हणजे हो, हो, हो. आमची तर एन्ड्युरन्स टेस्ट झाली, प्लस आमच्या ड्रायव्हरची पण टेस्ट झाली. आमचं जितेंद्र म्हणून गाडी चालवणारे होते. अच्छा. ते म्हणले की मी 37 वर्ष गाडी चालवतोय, सातारला 10 तास कधी नव्हते लागले. आणि मग त्यांना तिथं लक्षात आलं की 1700 किलोमीटर चालवायचे आपल्याला, बापरे. ह्याच गतीने चालवायचे. पण ते जेव्हा आदल्या दिवशी घरी आले होते ना आमच्या, तेव्हा मिसेसनी त्यांना सांगितलं होतं की तुम्हीच काळजी घ्यायची यांची दोघांची. आणि त्यांनी कन्याकुमारीपर्यंत तो शब्द पाळला. ग्रेट. म्हणजे ही वॉज बिहाइंड अस किंवा 5 किलोमीटर आजूबाजूला. मस्त. पण आम्ही, माझ्या डोक्यात कन्याकुमारी करणं नुसतं नव्हतं, आजूबाजूचे जिथं इथं जाऊ तिथं साईट सीइंग करायचं असं डोक्यात होतं. तर साताऱ्याला तुम्ही पहिला स्टॉप घेतलात आणि 10 तास लागले साताऱ्यापर्यंत पोहोचायला. कमाल आहे. आणि गेस्ट हाऊसमध्ये राहिलो आम्ही. रॅन्डम कुठं राहायचं वगैरे आमचं काही ठरलेलं नव्हतं. सो आधी बुकिंग वगैरे काही करून नाही. डिसाईड? कारण आम्हाला माहीत नव्हतं आम्ही 80 किलोमीटर करणार आहे, 50 किलोमीटर करणार आहे, 100 किलोमीटर, वेअर नॉट नाही. फक्त डेस्टिनेशन एक ठरवली होती की पहिलं सातारा, मग कोल्हापूर, असं डेस्टिनेशन ठरवली होती. पण मग बेळगाव असं डेस्टिनेशन ठरवलं. असं ह्या ठिकाणी ह्या हॉटेलमध्ये राहायचं असं नव्हतं राहिलं. मग बरेच लोकांनी आम्हाला विचारलं की तुमची हॉटेल बुक झाली का? अरे आम्ही त्या गावाला जाणार आहे हेच माहिती नाही आम्हाला, तर हॉटेल कुठली बुक करणार. मग ह्या पूर्ण प्रवासात तुम्हाला अनेक लोक भेटली असतील, खूप लोकं. वेगवेगळे एक्सपिरियन्स आले असतील. मग त्याच्यातलं काहीतरी तुम्हाला असं की एखादं की हो इतकं सगळं केलं पण हा एक म्हणजे ना व्यक्ती मला भेटला जो मी कायम लक्षात राहील, किंवा एखादं ठिकाण जे तुम्हाला खूप आवडलं, असं कुठलं होतं? एक तर काय झालं माहिती आहे का, प्रत्येक हॉटेलमध्ये आम्ही गेलो ना की सायकलवरनं आलेत. म्हणजे लोक कार घेऊन हॉटेलमध्ये राहिलं, तर सायकल घेऊन राहायला येणार हे आम्हीच भोवते होतो. त्यावेळी आमचं वेलकम, मग तिथं ते हॉटेलवाले पण आमच्याबरोबर फोटो काढायचे. त्यांना पण असं चांगलं वाटायचं. मग आम्हाला थोडंसं एक आदत व्हायला लागली की लोक आपल्याबरोबर ते फोटो काढतात, म्हणजे ते फील गुड. आणि एज दोघांची, ही 66, आय एम 71, तर दोघांची एज विचारले होतं. आणखी मग ती जास्तीत त्या ह्याला वेगळं स्वरूप यायला लागलं. मग आम्ही रस्त्याने जेव्हा जायचो ना तेव्हा इस्पेशली शहरात म्हणजे गावातनं जेव्हा आम्ही जायचो ना तेव्हा शाळेची मुलं अशी जायला लागायची. मग ती अशी हात करायची, मग त्यांना आम्ही हात करायचो. मग काही लोक आम्ही कुठं थांबलो असेल तर मग ते सायकल शिवून गेअर कसे आहेत सगळं ते विचारायचे. मग त्यांची धडपड आमच्याबरोबर फोटो काढा. आणि हल्ली मुलांकडे मोबाईल असतात, मग त्यांच्या मोबाईलमध्ये आमचे फोटो काढायसाठी त्यांची धडपड असायची. अच्छा. हो. मग एकदा मुरुडेश्वरला आम्ही गेलो होतो, तर खूप साऱ्या शाळांच्या ट्रिपा आल्या होत्या. आणि मी काय केलं होतं, मी जरा ते सनस्क्रीन वगैरे लावलं होतं ना, तर मी थोडासा जरा नेहमीपेक्षा जरा गोरा दिसत असं बहुतेक. कारण ते मला विचारायला फ्रॉम विच कंट्री यू आर फ्रॉम. मला म्हटलं मी आपल्याला, म्हणजे मला लक्ष आलं की ते टॅन झाले आणि लाली आलेले ते सगळे. त्याला म्हटलं आय एम इंडियन फ्रॉम पुना. नाही यू लुक लाईक. आणि ती कन्नडी बोलायचे ना त्यांना, त्यामुळे इंग्लिश किंवा हिंदीत बोलायला लागायचं त्यांची. मग येऊन फोटो काढायचं वगैरे, मजा आली ती. असं नाही तर कोण आपल्याबरोबर फोटो काढणार.
एक एक राज्य तुम्ही मग क्रॉस करत एक गेलात. एक राज्य, मग कर्नाटक, गोवा असं करत करत गेलो. सर्व बीचेस बघितले आम्ही, सनसेट बघितले खूप सारे, मस्त. फोटोग्राफी छान केली. आमच्या जितेंद्र त्यांनी पण खूप आमचे व्हिडिओ काढून ठेवले. मग ते पोस्ट करायचा घरी, मग त्यांना घरच्यांना पण कळायचं की बाबा वी आर ट्रॅव्हलिंग सेफली. बरोबर आहे. असं करता करता मजा आली. म्हणजे खूप लोक आम्हाला खूप छान छान भेटली. मग आमचं गोकर्ण महाबळेश्वर झालं, मुरुडेश्वरचं दर्शन झालं, कारवार बीच बघितला, मग उडुपीचं कृष्ण मंदिर बघितलं आम्ही. हे सगळं आम्ही सायकलिंग करता करता जो प्लॅन केला होता, मग आम्ही त्याच्यासाठी थोडा अगोदर थांबायचो, म्हणजे बरोबर आहे. स्टॉप करायचो, मग रात्र तिथं राहून मग सकाळी दर्शन घेऊन मग जायचो. मग असं करत करत गुरुवायूर बघितलं. मस्त मजा आली. अशा तऱ्हेने आम्ही कन्याकुमारीला पोचलो आणि आय गॉट सरप्राईज. म्हणजे ओ, काय? माझी बायको आणि माझी बहीण, दे ऑल द वे ट्रॅव्हल्ड फ्रॉम पुणे टू कन्याकुमारी, फ्लाईट करून त्रिवेंद्रमला उतरून ओला करून ते कन्याकुमारीला आले. ग्रेट. आणि नुसते आले नाही, एक बॅनर बनवून आले होते, Oh. एक गोल्ड मेडल घेऊन आले होते. माझ्या बहिणीने एक छान माझं पोर्ट्रेट काढलं होतं स्वतःनी करून. अरे म्हणजे असं झालं ना की म्हणजे सेलिब्रिटींचं काय लाईफ असतं ते. नाही, पण सिरियसली एवढी मोठी अचीवमेंट आहे, पुण्याहून कन्याकुमारी पर्यंत सायकलवर जायचं. सायकलवर, हा, ही एक मोठी अचिव्हमेंट आहे आणि त्याचं कौतुक पण छान पद्धतीने झालं की केलं त्यामुळे त्यांनी. ते त्याला मजा आली ती. मस्त. म्हणजे माझ्या जे संजय कदम होते त्यांचा भाऊ पण आलेला होता. ऑल द वे ही केम बाय ट्रेन. अच्छा. म्हणजे बघा, तो इतके तास प्रवास करून, आणि इट वॉज अ सरप्राईज फॉर अस की अरे तो पण आपल्याला वेलकम करायला आलाय. मस्त. मस्त मजा आली. आणि गाडी आणि बॉडी या दोन्हीनी आम्हाला त्रास नाही दिला. पहिली गोष्ट, Good. आमच्या पार्टनरची थोडीशी गाडीचं तक्रार झाली होती, पण वी कुड मॅनेज टू गेट इट रिपेअर्ड. म्हणजे गाडीचा असा मेजर काही फॉल्ट नाही आला. प्रॉब्लेम नाही आला. आम्ही सगळं कॅरी केलं होतं, म्हणजे मी तेच- पंक्चर, एक ट्यूब वगैरे घेऊन हां. गेलो होतो आम्ही, टूल्स घेऊन गेली होती, ब्रेक टाईट करायचे, त्याचा आम्हाला उपयोग होत होता. पण कारण एवढी मोठी जर्नी करताना मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की काय काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, काय काय कॅरी करायला पाहिजे. म्हणजे बरेच जण आता इन्स्पायर होतात असं सगळं. आता मी इतकी इन्स्पायर झाली की मी ठरवलं की मलाही जायचं सायकल जायचंय. घेऊन कुठेतरी. तर मग काय गोष्टींची काळजी घ्यायची आणि काय काय कॅरी करायला पाहिजे, काय ॲक्सेसरीज असायला पाहिजे? ॲक्सेसरी म्हणजे सायकलला लागणाऱ्या सगळ्या ॲक्सेसरी तुम्ही घेऊन गेलात तरी चालतं. आणि आता एवढी मोठी शहरं झाली आहेत आणि ह्या गेअरवाल्या सायकली सगळ्या शहरमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला पार्ट घेऊन जायची गरज नाही. अच्छा. फक्त पंक्चर झाली तर एखादी ट्यूब किंवा थोडंसं ब्रेक टाईट करायचं, एवढं घेऊन गेलं तरी तुम्हाला इट इज इनफ. ओके. सगळ्यात मोस्ट पार्ट इज हायड्रेशन. अच्छा. कारण तुम्हाला पाणी यू हॅव टू कॅरी विथ यू. मग आम्ही काय केलं, तर आम्ही जातानाच 5 बॉक्स, 12च्या एक पाण्याचे बॉक्स, बाटल्या. असे 5 बॉक्स घेऊन गेलो होतो. आणि रिफिल केलं आम्ही परत. म्हणजे आम्हाला जवळजवळ पुणे टू कन्याकुमारीपर्यंत 14 बॉक्स लागले. इतकं पाणी प्यायला लागतं. आणि ह्युमिडिटी, एक तर कोस्टलला गेलो होतो त्यामुळे ह्युमिडिटी होती, त्यामुळे पाणी, हायड्रेशनची काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. लकीली तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुमची पंचायत होत नाही. तुम्हाला थोडंसं व्हरायटी, फिशमध्ये पण व्हरायटी मिळू शकतो, चिकन खाता येतं, व्हेज तर तुम्हाला अवेलेबल आहेत. ओके. आम्हाला वडा वगैरे कुठं नाही मिळालं, वडा समोसा वगैरे कुठं नाही मिळालं, पण साऊथ इंडियन डिशेस भरपूर मिळाल्या आणि त्या आम्ही एन्जॉय केल्या. मस्त. पण आम्ही साऊथ इंडियन नाही खाल्लं. अच्छा. म्हणजे आम्ही थोडंसं व्हरायटी खाल्ल्या, नाहीतर मग पोट बिघडण्याची पण ते हे असते ना. आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. आणि प्रत्येक हॉटेल आम्ही एवढंच ठरवलं होतं की AC रूम असेल असंच हॉटेल बघायचं, सो दॅट शांतपणे आपल्याला, म्हणजे उकडतंय मग झोप होत नाही. हो. आपल्याला झोप पण फार व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे झोप नाही झाली तर मग दुसऱ्या दिवशी फ्रेश नाही उठत. बॉडी रिकवर हा, होत बॉडी नाही. रिकवर होत नाही.
त्यामुळे ती एक अट आम्ही स्वतःला घातली. मग आम्हाला मिळत गेलं छान. मग स्पेसिफिक कुठलं डाएट तुम्ही फॉलो केलं, कॅरी केलं की नाही, हेच काही खायचंय पर्टिक्युलरली, इतक्या वेळेला खायचंय की असं काही नाही? नाही, आम्ही वेगळी काही सकाळी तयारी? उठल्यानंतर ब्रेकफास्ट करायचो आणि सकाळचा जेवढा वेळ तुम्हाला सायकलिंग करता येईल, म्हणजे ऊन व्हायच्या आत जेवढं ओके. कव्हर करता, आम्ही साधारण रोज 100 किलोमीटर प्रवास करायचा असं ठरवलं. हो. त्यावेळी आमचं साधारण 11-11:30 ब्रेकफास्ट झाला ना की 11-11:30 वाजेपर्यंत आमचं 40-45 किलोमीटर ऑलरेडी रन झालेले असायचं. अच्छा. मग 11 ते 6 म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे 7 तासात फक्त 40-50 किलोमीटर करायचं असायचं. त्यामुळे आम्हाला रेस्ट भरपूर मिळायची. अच्छा. आणि दुपारी 1:30 वाजता आम्ही जेवायचो. 1:30 ते 3:30 नो सायकलिंग. ओके. मग जिथं जेवायचं आणि ज्या हॉटेलमध्ये आहे तिथं किंवा बाहेर यायचं, झाडाखाली विश्रांती घ्यायची, पण 3-3:30 पर्यंत नो सायकलिंग. मग पुढं 3:30 ते 3 तास आमचं 50 किलोमीटर व्हायचं. म्हणजे आम्हाला कधी असं प्रेशर नाही आलं की ह्या गावाला पोचलत नाही हो, आपण. हो. आणि एक तर आम्ही ठरवलं होतं की नाही त्या गावाला पोचलं तर अलीकडच्या गावात थांबायचं. आम्ही कन्सेप्ट वॉज क्लिअर. म्हणजे त्यात पर्टिक्युलर पोचायला पाहिजे गरज नाही. आणि असं करत करत आम्ही मस्त रोज 80 किलोमीटर 100 किलोमीटर करत करत मस्त. रोड अत्यंत सुंदर आहेत, अत्यंत सुंदर. काही आता केरळमध्ये स्पेशली NH66ला रोडची कामं चालू आहेत. हो. मग जवळजवळ ते 300-400 किलोमीटर कामं चालू आहेत. बापरे. म्हणजे इमॅजिनेशनच्या बाहेर आहे. मग तेव्हा फक्त जरा नॅरो रोडवरनं सायकल चालवायला लागली. अच्छा. तेव्हा ट्रक बसेस वगैरे हो, जायचे तेव्हा traffic असेल थोडंसं जास्त. एक सायकोलॉजिकल दडपण होतं की एवढ्या सगळ्या गर्दीतनं आपण, पण ते मॅनेज होतं कारण सवय झाली होती, सायकलिंगची सवय झाली होती. आणि डाएट तर आम्ही जे मिळेल तेच खात होतो. फक्त ओव्हर इटिंग नव्हतं करत आम्ही. पोर्शनमध्ये खात होतो. अच्छा. म्हणजे नाहीतर काय दुपारी खाल्लं की झोप येणार. मग असं काय आम्ही शक्यतो वी आर कॉन्शियस अबाउट आवर डाएट. तर मग तुमचे मुळे खूप जण इन्स्पायर झाले. जसं मॅरेथॉनचं पण तुम्ही म्हणालात की 500-700 लोक तुमच्याबरोबर नंतर पळाली. प्रत्येकाला असं वाटलं की जे तुम्ही केलं तर आम्ही पण करू शकतो. Correct. तर आता जर कोणाला जर कोणी सिनियर सिटीजन्स असतील त्यांना जर असं काही सुरू करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय टिप्स द्याल? एक तर तुमच्या एज ग्रुप आधी शोधा. अच्छा. सायकल चालवणारे जो एज ग्रुप आहे, आता आमचा एक यंग सिनियर सिटीजन म्हणून आहे ज्याचं एज ग्रुप स्टार्ट विथ 60 अँड ओके. अबव, आणि ते सगळे सायकलिस्ट आहेत. अच्छा. असा एखादा ग्रुप शोधा की त्याच्याबरोबर ते तुम्ही 1 महिना 2 महिने प्रॅक्टिस करा. गेट अकस्टम्ड. मग तुम्हाला तिथं कोणतरी पार्टनर भेटतो, मग तुमच्यात स्ट्रेंथ येते. आधी तुम्हाला फिटनेस पाहिजेच. म्हणजे विदाऊट फिटनेस तुम्ही डोक्यातनं हे मी सायकलिंग करीन कन्याकुमारी. माझा एक मित्र मला म्हणलं होतं की मी महिनाभर प्रॅक्टिस केली तर मी तुझ्याबरोबर आलो असतो. म्हटलं नाही रे, इतकं सोपं नाही आहे. त्याला 2-3 वर्षाची तपश्चर्या करायला लागते. हो. आणि नुसती सायकल येऊन चालत नाही. सायकल 50 किलोमीटर 60 किलोमीटर चालवायची कपॅसिटी तुमच्यात फिजिकली फिटनेस आहे. बरोबर आहे. तो आला की मग काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही कुठं आज कन्याकुमारी ठरवलं, उद्या तुम्हाला कलकत्त्याला जायचं तर यू कॅन डू दॅट. दॅट इज नॉट अ बिग प्रॉब्लेम. फक्त ती करण्याची कपॅसिटी तुमच्या येण्यासाठी 2-3 वर्षाचा जो काळ आहे त्याच्याकरता तुम्हाला सायकलिंग करायलाच पाहिजे. असं इतकं इट्स नॉट अन इझी जॉब. तसं रनिंगसुद्धा तुम्ही आलं की पळाले 10 किलोमीटर असं नाही होत. तुम्हाला एक अर्धा मीटरपासून सुरुवात केली तर तुम्ही स्टेप बाय स्टेप हळूहळू करत करत आणि मग मग तुमचं ते- डाएट पण त्या पद्धतीने सांभाळायला लागतं. बरोबर आहे. प्रोटीन बेस्ड तुम्हाला अन्न खायला पाहिजे. मग तुम्हाला मसल्स तुमचे स्ट्रॉंग होतील कशाने, मग ते अन्न तुम्हाला खायला पाहिजे. प्रोटीननी मसल्स अन्न आहे, मग त्याच्याप्रमाणे ते तुम्हाला खायला पाहिजे. असं नुसतं वरण भात भाजी आमटी होऊन नाही. तुम्हाला पर्टिक्युलरली कुठली गोष्ट करायची तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्व एन्व्हायरमेंट तुम्हाला तयार करायला लागतं. म्हणजे खाण्यापासून रात्री झोपण्यापासून रोज एक्झरसाईज करायचा. नुसतं सायकल नाही, सायकल चालवताना तुम्हाला किंवा पळताना इतर सुद्धा तुम्हाला खूप एक्झरसाईज करायला लागतं.
आणि ते एक्झरसाईज केलं तर तुमची हळूहळू प्रत्येक मसल टोनअप होणं गरजेचं असतं. बरोबर आहे. रनिंग करताना सुद्धा अख्खी तुमची बॉडी मसल्स यूज होतात ना, मग ते त्याच्याकरता जोर मारणे, सूर्यनमस्कार घालणे, पुशअप्स करणे, वेळेवरती पाणी पिणे, दिवसभरात पाणी पिणे. आपल्याला आपण म्हणतो खूप पाणी पितो, हो. पण 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी हे हे आहे. मग तुम्ही 60 किलो असाल तर 3 लिटर पाणी तुम्हाला इररिस्पेक्टिव्ह ऑफ क्लायमेट तुम्ही प्यायलाच पाहिजे. अच्छा. हे गेले 3-4 वर्ष, म्हणजे मी गेले 10 वर्षे रुळवून घेतोय की आपल्याला एवढं पाणी प्यायला पाहिजे, एवढं पोर्शनमध्ये खायला पाहिजे. एक थोडीशी एक जो पोटातला भाग आहे एक थोडासा तो भुका राहायला पाहिजे. असं करत करत तरच तुमच्यात ती स्टॅमिना येतो तुम्हाला ती. आणि ठरवणं सोपं आहे, पण ते करण्यासाठी खूप सारे तुम्हाला कष्ट घ्यायला लागतात ते. नाही, कारण असं होतं ना, आमची पिढीचं तुम्ही आत्ताचं बघितलं, आजकालच्या तरुण पिढीचं, तर खूप म्हणजे अवेअरनेस आला आहे हेल्थसाठी आणि खूप सगळ्यासाठी. तर सगळेजण काही ना काहीतरी एनरोलमेंट करतात, की जिमचं सबस्क्रिप्शन घेतलं, ट्राय करतात, वेट लॉस पण होतो, नाही असं नाही, पण तो मेंटेन ठेवला जात नाही. कारण एम नसतं. अच्छा. काय माहिती का, आता मी जर सायकल चालवत राहिलो असतो, मी आयुष्यभर कदाचित सायकल चालवत राहिलो असतो 10 किलोमीटरपर्यंत. पण जेव्हा कन्याकुमारीचं एम ठेवलं तर तुमचं सायकलिंगमध्ये थॉट प्रोसेसच बदलते. बरोबर. जसं तुम्ही जिमला जाता, तुमच्या जिममध्ये माझं एका आठवड्याला 1 किलो वजन कमी करायचं आहे किंवा महिन्यात 4 किलो कमी करायचं आहे, अशा पद्धतीने विचार करून जर जिमला तुम्ही गेलात तर त्या जिममध्ये काहीतरी घडेल. बरोबर आहे. तुम्ही जिमला गेलात आणि एक बाबा 8-10 दिवसांनी हात दुखतो, अंग दुखतं म्हणल्यावरती परत आलं तर तुमचं वेट लॉसही नाही होणार आणि तुम्हाला ते अचीव करायचं आहे. त्यामुळे उद्देश ठेवून कुठलीही गोष्ट करताना टार्गेट ओरिएंटेड. मस्ट आहे. टार्गेट ठेवलं नाही. आता मी 100 मॅरेथॉनचं टार्गेट ठेवलं. ह्याच्यामागे माझा उद्देश असा होता की मी 10 वर्ष फिट राहील. 10 वर्षात इट्स क्वाईट गुड काळ, म्हणजे 60व्या वर्षानंतर 10 वर्ष फिट राहणं इट्स गुड टाईम. मग मी त्याच्यानंतर सायकलिंग करायला सुरू. मग आता म्हटलं की सायकलिंग केलं तर आपण आणखी सायकलिंग तर चालूच राहील आपल्याला. मग फिटनेससाठी आपल्याला काय करायचं, एक्झरसाईज करायला पाहिजे. मग एक्झरसाईज हा वेगवेगळे केलेत. म्हणजे हा एक मी स्वार्थ स्वतःला जोडला की फिट राहायचं असेल लाईफ लॉंग तर यू हॅव टू डू द एक्झरसाईज. सर, मग तुमचं मॅरेथॉन करून झाल्या, सायकलिंग झालंय, व्हॉट नेक्स्ट? आता सायकलिंग झालं माझं आता, म्हणजे मी रोज सायकलिंग चालवीन, म्हणजे आता पंढरपूर मुंबई मी करत राहीन, पण असं लॉंग टर्मचं माझं आता झालेलं आहे. नाऊ आय हॅव डिसाइडेड टू प्ले अ टेबल टेनिस. ओ ग्रेट. म्हणजे 70+ एज ग्रुपमध्ये नॅशनल लेवलला टेबल टेनिस खेळायचं आहे. हे पण मी का नॅशनल लेवल म्हणतोय की नॅशनल लेवलच्या प्लेअरचा फिटनेस हा वेगळ्या प्रकारचा असतो आणि मग तो जो अचीव करायचा असेल तर मला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चेंज केलं. सो आय विल, माहिती नाही मी 73व्या वर्षी 75व्या वर्षी खेळू शकेन 70+ला नॅशनल, माहिती नाही, पण जेव्हा मी खेळेन तेव्हा मी फिट असेल. आणि मग फिट राहायचं तर मी एक्झरसाईज करेन, मी प्रॉपर डाएट घेईन, मग सगळं. मग ती एक लाईट ऑफ ॲक्शन चॅनल माझ्याकडं. हे मी कुठलं तरी एक लक्षात ठेवा, लॉ ऑफ अट्रॅक्शन. जर मी युनिव्हर्सला तुम्ही सांगा की तुम्हाला काय पाहिजे, युनिव्हर्स इज रेडी टू गिव्ह. फक्त तुम्ही म्हणायलाच कचरता. कन्याकुमारीला कसं सायकल चालवलं ते कन्याकुमारीला जायचं हे जर डोक्यात नसतं तर मी कधीच पोचलो नसतो कन्याकुमारी. बरोबर आहे. तसं मी आता ते ठरवलं. सर, आपण मगापासून इतक्या छान गप्पा मारतोय आणि एक ना खूप अशी छान एनर्जी तुमच्यात दिसते. म्हणजे तुमचं वय आहे 71, बट स्टील ना एक असं छान इतकं फ्रेश, म्हणजे मिड एजवाले लोक किंवा मी तरुण पिढीचं पण म्हणेल की एवढी एनर्जी त्यांच्यामध्ये वाटत नाही. इतकी फ्रेश, इतकी एनर्जेटिक तुम्ही वाटता आहात. आणि ही जर्नी तुम्ही रिटायरमेंट नंतर स्टार्ट केली. तर मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक, तुम्हाला मागे वळून बघताना असं वाटतं का की हे मी आधी करायला पाहिजे होतं, फिटनेस किंवा एकंदरीतच स्वतःसाठी काहीतरी? आणि दुसरं असं की मग इतकी सगळी एनर्जी आणि इतकं सगळं छान आलं, तर आता तुम्ही लाईफला कुठे बघताय? 360 डिग्री चेंज आहे. म्हणजे कोण होतास तू, काय झालाच होता, ॲब्सोल्युटली. म्हणजे हा मीच आहे का असं, म्हणजे पण एक सांगू का, आय डोंट रिपेंट की आपण
पूर्वीच हे करायला पाहिजे होतं वगैरे असलं काही डोक्यात नव्हतं, कारण हेल्थविषयी हा डोक्यातच नसतो. म्हणजे कधीतरी असं वाटलं असतं ना की आपण काहीतरी बाबा अचीव करायचं असतं, तर त्यावेळी जर स्पोर्ट्समधलं आलं असतं तर कदाचित एवढ्या गॉन आहे. पण मी जिमला वगैरे जात होतो, म्हणजे असं मी अगदी ह्याच्यापासून लांब नव्हतो, पण कुठं टार्गेट नव्हतं असं. आता जेव्हा हे टार्गेट ठरवून एक एक अचीव व्हायला लागल्यानंतर असं वाटतं की आता पुढची टार्गेट ठरवायला हरकत नाही. बरोबर. आपण पूर्वी नाही केलं ना, ठीक आहे यार, हो गया, आता आय कॅनॉट गो बॅक, पण आय कॅन लुक अहेड विथ बेटर काहीतरी करता येईल असं. नक्की. त्यामुळे कोणीही म्हणजे मला जर विचारलं ना, तर कधीही तुम्ही कुठल्याही एजमध्ये जर काही करायचं असेल तर टार्गेट ठरवून करा. म्हणजे जिमला जायचं आहे ना, तर मग जिममध्ये मग मी अगदी 6 पॅक्स नाही झाला तरी ॲटलिस्ट जिमला गेलेली बॉडी तरी दिसली पाहिजे, इतपत तरी. नाही तर लोक वर्षाची फी भरतात आणि वर्षभरात 3 महिने जातात. नाही, 3 महिन्याच्या वरती मला नाही वाटत आहे कोणी. आणि सलग 8 दिवस गेले की अंग दुखायला लागतं, मग सकाळी उठायचा कंटाळा येतो, मग सकाळच्या ऐवजी संध्याकाळी जाऊ, असं करत करत प्रोलॉंग होतो. आणि टार्गेट नसतं म्हणून हे प्रोलॉंग होतं. हे जर टार्गेट असेल ना तर कदाचित माणूस डेफिनेटली अचीव अगदी पोचला नाही तरी त्याच्या जवळ 70-80-85% तरी तो अचीव करायचा प्रयत्न करतो. पण म्हणून मी तर लोकांना म्हणतो की टार्गेट ठेवा, अचीव होणार की नाही ते ठरवेल ते काय होईल, तुम्ही प्रयत्न तर करायला काय प्रॉब्लेम. आणि होतं अचीव. आता 2 तरी एक्सपिरियन्स मला चांगले आले त्याच्यावर, आणि मोठे मोठे एक्सपिरियन्स आले की इट कॅन बी पॉसिबल, इट इज अचिवेबल, नो डाऊट अबाउट. नेक्स्ट तुमचं हे जे आहे ना टेबल टेनिसचं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे की तुम्ही नॅशनल लेवलला खेळाल आणि गोल्ड मेडल असं वाटतं तुम्हाला? अगदी ती एनर्जी जाणवते आम्हाला की असं होणारच आहे. इतकं छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मारून, आणि इतकं इन्स्पायर झालंय मी पण. कारण काय माहिती का तुम्हाला सांगू का, हे मी जेव्हा सांगतो ना तेव्हा तुम्हाला माहित नाहीये, अचानक तुम्हाला लोक बुस्टअप करत असतात. ह्याला म्हणतात CCTV लावून ठेवणे तुमच्यावरती. आता मी समजा टेबल टेनिस म्हटलंय ना आणि मी नाही खेळलो तर, अरे तू ते टेबल टेनिस खेळणार होते तर आता काय झालं, हे कोण ना कोणतरी टोचणारी माणसं जर असतील तर मग आपण मोटिवेट नाही. नक्कीच. म्हणून ते ओपन जगात सांगून टाकायचं आपल्याला काय करायचंय, म्हणजे ते ऑटोमॅटिक घडतं. नाही, थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं छान आम्हाला इन्स्पायर केलं आहे. तर म्हणजे मला तर नक्की प्रेक्षकांना वाटतं की आता म्हणजे तुमच्या मागे सगळेजण असतील की आम्हाला हे टिप्स द्या, आम्हाला तुमच्यावर यायचं आहे, तुमची नेक्स्ट ट्रिप काय तुम्ही डिसाईड करताय, मग टेबल टेनिस तुम्ही कुठे खेळताय, असं सगळं करून तुम्ही मोटिवेट करत राहाल लोकांना, आणि झालेच आहेत लोक तुमच्यामुळे. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं छान आम्हाला इन्स्पायर केलं, त्याच्याबद्दल खूप थँक्यू. म्हणजे मला तुम्ही बोलवण्यासाठी कन्याकुमारीला जायला लागलं. म्हणजे हे स्वप्नात सुद्धा नव्हतं की तुम्ही असं मला बोलून इंटरव्ह्यू वगैरे घ्याल. चलो ठीक आहे, नेक्स्ट टाइम ऑल्सो आय विल डू समथिंग. नाही, असं काही नाहीये. तुम्ही इतकं छान आता करताय की ऑब्व्हियसली सगळेजण बोलवतील आणि होतीलच गप्पा त्याच्याबद्दल. पण तुम्ही आम्हाला इतकं इन्स्पायर केलं त्याबद्दल सिरियसली थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू व्हेरी मच. एक खूप मस्त एनर्जी आहे तुमच्यामध्ये. येस येस. थँक्यू सो मच सर. थँक्यू. काय अमेझिंग पर्सनॅलिटी होती ना सरांची. आय एम शुअर तुम्ही सगळेजण इन्स्पायर झाले असाल. आमचा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्टे कनेक्टेड, स्टे क्युरियस, ओनली ऑन देसी पॉड. थँक्यू.